Hare
हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रे भावे विना भक्ति भक्ति विना मुक्ति भावे बिना भक्ति भक्ति बिना मुक्ति भावे बिना भक्ति भक्ति बिना मुक्ति भावे बिना भक्ति भक्ति बिना मुक्ति बड़े बिना शक्ति बड़े बिना शक्ति बोलू नये हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरे बिना शक्ति हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याति गणाना कोण करी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याति गणना कोण करी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना कैसे निदैवत प्रसन्न त्वरित कैसे निदैवत प्रसन्न त्वरित कैसे निदैवत प्रसन्न त्वरित कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत बिन शिवाया हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना उगारा हे निवांत बिन शिवाया हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना कायाच करती प्रपंच दिननिशी कायाच करीसी प्रपंच दिननिशी कायाच करती प्रपंच दिननिशी कायाच करती प्रपंच दिननिशी हरि सेना भजते कवन्या गुणे हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि बिन भजत कवन्या गुणा हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याति गणना कोण करी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याति गणना कोण करी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे
विठोबा नको माझी विठोबा विठोबा नको माझी हरे बिन भक्ति बिन मुक्ति हरे बिन हरे बिन भक्ति हरे बिन भक्ति भक्ति बिन मुक्ति हरे बिन भक्ति भक्ति बिन मुक्ति हरे बिन भक्ति भक्ति बिन बड़े बिना मोक्ति शक्ति बोलू नाय बड़े बिना शक्ति बोलू नाय हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना बड़े बिना शक्ति बोलू नाय हरे बिना शक्ति हरि मुखे मारा हरि मुखे मारा हरि मुखे मारा चला पटकन मना हरि मुखे 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 हरि मुखे हरि मुखे मना 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 हरि मुखे हरि मुखे मना हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे भक्ति भक्ति बिन मुक्ति बळे बिन शक्ती बोलू नये हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिन शिवाया सायास करसी प्रपंच दिननिसी हरी शिन बदसी कोण्या गुणे हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, कर जोडी तो कथेकारी, कर जोडी तो कथेकारी, कर जोडी तो कथेकारी, कर जोडी तो कथेकारी. आपण खावे जवारी, आपण खावे जवारी, कर जोडी तो कथेकारी, कर जोडी तो कथेकारी. आपण खावे जवारी, आपण खावे जवारी, तो कथे काळी आपण असावे जवळी, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांचे कृपाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आज या ठिकाणी या अधिक महात्म्य या पर्वकाळाच्या निमित्तानं असा असणारा 1 महिन्याचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. त्या अधिक महिन्याचं महात्म्य, त्याचं वर्णन आता भरपूर झाले असं गृहीत धरू, कारण दिलेल्या वेळेमध्ये अभंगाचा थोडा भावार्थ झाला तरी बरा आहे. आणि त्यानिमित्तानं आजची कीर्तन सेवा आहे. या कीर्तन सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे तो आपल्या वारकरी संप्रदायाची, वारकऱ्यांची आवश्यक असणारी जी संहिता आहे, अगदी सूत्ररूपानं अतिशय म्हणजे उत्कृष्ट वारकऱ्याच्या संहितेला शोभला असा ग्रंथ आहे. त्याचं नाव आहे हरिपाठ. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान त्यांच्या हरिपाठ ग्रंथातील हा 4थ्या क्रमांकाचा अभंग आहे. आणि या सोहळ्याच्या उपक्रमानुसार माऊलींच्या हरिपाठावर ही महिनाभर कीर्तन आहे. त्यानिमित्तानं हा 4थ्या अभंगाची कीर्तन सेवा आपल्याकडे आलेली आहे. हरिपाठ ग्रंथ हा तसा बघायला बघितलं तर याच्यामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये नामाची महती गायलेली आहे किंवा नामाची महती लिहिलेली आहे. युगपरत्वे भगवंत प्राप्ती करता अधिकारानुरूप साधनं आणि साधनंही सांगणारी श्रेष्ठ मंडळी आहेत. पण प्रत्येकाला मुक्त व्हायची इच्छा असावी, कारण मुमुक्षत्व हे भाग्याचं लक्षण मानलं जातं, जे दुर्मिळ आहे. मानवी जन्माची किंवा मानवी देहाची इति कर्तव्यता ही भगवंत प्राप्तीमध्ये सांगितलेलं आहे. भजन करावं यातच, देवाची प्राप्ती करावी याची, व्रत वैकल्य तप करावं यातच. याची देही घडे देवाचे, भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. पण आता इतके लोक प्रवृत्ती लक्षणाचा विचार केला तर फाजील झालेले आहेत की देवाची गरज असणारी माणसं फार कमी झाली नाही. देवच भेटावा अशी म्हणणारी माणसं किती आहेत. काय नाही, आज मुक्त व्हायचं असं म्हणून कोण कोण कीर्तनाला आलं आहे.
मला सोडून बरं का, कारण माझ्या अजून तारखा पुढच्या आहेत, त्या लोकांचा खोळंबा होणार नाही. तर मी आज मुक्त व्हायला काय अडचण नाही, पण लोकांच्या तारखा घेतलेल्या आहे, त्यामुळे जावं लागतं. मुक्तच व्हायचं म्हणून किती जणांचं काम आहे. असा जर विचार केला तर मुक्तीच प्राप्त व्हावी म्हणून जर विचार केला आणि मोजमाप चालू केलं, विरळा ऐसा कोणी, विरळा ऐसा कोणी, तुका त्याची लोटांगडी, तुका त्याची लोटांगडी, तुका त्याची लोटांगडी, तुका त्याची लोटांगडी, तुका त्याची लोटांगडी. स्थित्यंतराचा विचार करून त्याच्या उल्लंघनासाठी उपायाच्या संबंधानं झटणारी लोक कमी आहे, गर्दी पुष्कळ आहे. पण गुरुवारी साखरे मला सुद्धा म्हणायचे की ही सगळी संख्यात्मक वाढ दिसते, गुणात्मक वाढ कमी आहे. ही सगळी कशी आहे, संख्यात्मक वाढ संप्रदायामध्ये भरपूर झालेली आहे, गुणात्मक वाढ कमी आहे. कारण मुक्ती या शब्दाचा अर्थ जर जाणून घ्यायचा तर केवळ सुख, ज्याच्यामध्ये दुःख आणि दुःखाचं बीज नाही, त्याचं नाव मोक्ष आहे. आणि तो मोक्ष मिळावा अशी अतितीव्र इच्छा जिज्ञासा निर्माण होणं, त्याचं नाव मुमुक्षत्व आहे. पण मोक्ष कुणाला हवा आहे असं जर विचारलं तर अडचण आहे. त्याच्यामध्ये 4 मुक्ती आहेत, अमका आहेत, तमका आहेत, सांगणारे पुष्कळ आहेत, ऐकणारेही पुष्कळ आहेत. सायुज्यता, स्वरूपता, समीपता, सलोकता. सलोकता म्हणजे देवाचा आलोक, समीपता म्हणजे देवाची जवळीक, सायुज्यता म्हणजे देवाचा अवधार्य आणि स्वरूपता म्हणजे देवाचं स्वरूप प्राप्त होणं. अशा 4 मुक्ती आहेत. पण या सगळ्या मुक्तींचा जर विचार केला तर तेने मुक्ती 4 साधी आहे असं पहिल्याच अभंगात सांगितले नाहीच नाही. पण मुक्त व्हायचं म्हणजे नेमकं देवाच्या लोकात, देवाच्या जवळ, देवाचं अवधार्य, देवाचं स्वरूप यापैकी कोणतरी एक, म्हणजे देवाच्या जवळ जाणं आणि देवाजवळ राहणं. मला सांगा, देवाचं घर कुठं आहे? देवाचं घर कुठं आहे? हां, देवाचं घर कुठं आहे असं कळतं तुम्हाला? देवाचं घर कुठं आहे म्हणलं तर तुम्हाला जमत नसलं बघा. माळावर शेणी लावायला बायका गेल्या आणि दोघींनी काय केलं, शेणी आपापल्या लावल्या. आणि लावल्यानंतर काय झालं, एक दिवस एक जनावर सुटलं आणि एकीच्या शेणीतनं वल्या चाललं. त्या शेणींचा सगळा काय झाला, शान झाला. जिच्या चांगल्या होत्या तीही आणि जी आली बघाय तीही, दोघी आल्या. आता जिच्या शेणी मोडल्या ती बोटं मोडाय, तोंड वाजवायला सुरू झालं. आणि तिच्या मनात पहिल्यांदा विकल्प काय केला की हिच्या चांगल्या आहेत, माझ्या गेल्या, याचा अर्थ हिनंच काहीतरी केलं. दुजे जवळजवळ घडे, मग ते कुठं जाईल, भ्रम आणि भ्रमातलं पाप. दोघींचं वांदर सुरू झाल्यानंतर जिच्या मोडल्या नव्हत्या ती म्हणली, बाई मी तुझ्या शेणीकडे डुंकून सुद्धा बघायला नाही, माझा काय संबंध नाही, मी यात का नाही, तू माझ्याकडे बघून काय शिव्या देऊ नकोस. आता ही ऐकणारी असती तर पहिल्यांदा शिव्या द्यायला प्रवृत्त झाली नसती. ती म्हणली, नाही नाही तूनच काहीतरी केलं आहेस. मग ती ऐकत नाही, शिव्या द्यायली म्हणताना तिनं म्हटली, तुला काय बोलायचं ते बोल, पण तो वर बसलाय त्याला माहिती आहे सगळं. तिने हात कुठं केला? हां, तो म्हणजे कोण? हां, आता देव म्हणा लक्षात बरं का. तो वर बसलाय आणि तो वर बसलाय त्याला सगळं माहीत आहे. म्हातारा गेला आणि म्हातारा गेल्यानंतर त्याला सगळी पोचवायला गेली. म्हाताऱ्याचा मुलगाही सगळी त्या म्हाताऱ्याला पोचवून मागं आली. आणि म्हाताऱ्याचा नातू घरात होता, त्यानं बाबाला आलेलो बघितलं आणि बाबाला म्हणाला, बाबा आजोबा कुठे गेले? त्या लहान मुलाला काय माहीत नाही. तर त्यानं सांगितलं, आजोबा देवाघरी गेले. आता देवाघरी गेले म्हणजे बोट कुठं गेलं? मग देव कुठे राहतो? मग तुम्ही मगाशी काय सांगायला नाही? देव कुठे राहतं? वर राहतं म्हणून सांगताय. मग कुणाला तिथं जायचं आहे? कुणाला जायचं आहे? हां, सगळ्यांनी जायचं आहे काळाच्या तडाख्यात का देवाकडे, हे ठरवायला पाहिजे. लक्षात ठेवायचं, आलाय तो जाणारा, यात काय नवल नाही. पण मुक्ती म्हणलं की देवाच्या जवळ जर जायचं असेल तर कुणाची नावं? मी तर एका कीर्तनात असं सांगितलं की 12 वाजले की देवानं सांगितले, जाताना यातली सेवा करून त्या सेवेत मी ऋणी झालेलो आहे आणि जाताना यातली माणसं मी घेऊन जाणार आहे फ्रीमध्ये.
आणि कुणाकुणाला यायचं आहे त्यांनी नावं द्या. अखंड मंडपभर कागद फिरला पण रिकामा झाला बरं का. एका गावात तर चक्क त्यांनी काय केलं, एक नाव गाठलं. मी म्हणतो भाग्यवान आहे माणूस हे गाव, एक तरी माणूस यातला मुक्त व्हायला तयार आहे. ते चोपदार बी काय म्हणते माहिती आहे का, मोठ्यानं वाचा महाराज, आमच्या गावातला भाग्यवान कोण आहे ते कळायला पाहिजे. तुम्हाला सांगतो मोठ्यानं वाचायला गेला तर त्याच्यावर तर हरिभक्तीपरायण अरुण महाराज तळाशीकर, परत प्रश्नच यायला नको. मी काय म्हणतो लक्षात आलं का, मुक्ती कुणाकुणाला प्राप्त आहे अडचण आहे लक्षात ठेवायचं. आणि असं का कळलं, आपलं काय चाललेलं आहे, पाट्या 11 ते 5 पाट्या टाकीत बसणे, 5 झाले की पाटी बंद करायची, ते निघून जायचं. असं नाही लक्षात. तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, हे माझी देवा भाव तुका म्हणे नको वर पंग देवा. आणि इथं मिळवायचं तरी काय, मुक्तीशिवाय मिळवायचं काय. प्रार्थनाच्या केवळ प्रार्थनाच्या दाबावर चालतो त्याचं नाव संसार आहे. आणि प्रयत्न करून भजन करावं लागतं लक्षात ठेवा, परमार्थ करावा लागतो, संसार होत असतो. आणि मानवी जीवनाची क्षणभंगुरता बघितलं तर रामकृष्णादी नामांच्या उच्चाराशिवाय, त्यांच्या जपाशिवाय, त्याच्या अनुसंधानाशिवाय दुसरं काही मिळवताच येत नाही. आपण जे मिळवता येतं असं आपल्याला वाटतं. मला सांगा, चुली मांडणं सोपं आहे का भजन करणं सोपं आहे? हां, आता गॅस बंद झाला तर चुली मांडायला लागतात. आणि चुली मांडणं सोपं आहे का भजन करणं सोपं आहे? हां, चुली मांडणं सोपं आहे, साया असं करायची. आमचे महाराज गुरुवारी म्हणायचे की आरं वट्ट ढिल्लं झालं तरीसुद्धा चापरं मारून अजून एखादी खेप मारावीशीच वाटते. प्रवृत्ती लक्षणाचा विचार केला हे आता चालू असं नाही. हाकारोनी सांगे तुका, 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 हकारोनी सांगे तुका, नाम घेतारा हो नका. हकारोनी सांगे तुका, नाम घेतारा हो नका, नाम घेतारा हो नका. ऐसा लाभ बांधगणी, ऐसा लाभ बांधगणी. हकारोनी सांगे तुका, सांगे तुका, नाम घेतारा हो नका.
संरक्षणाचा विचार केला तर त्याला जन्ममरणाची लाज, किती वेळ जन्मा यावे नित्य व्हावे फजित असं म्हटलंय. म्हणून जीव भ्याला शरण गेला, ही तुकोबरायांची भूमिका आहे. पण आधी काय सांगितलं की किती वेळ जन्मा यावे. स्थित्यंतराची ज्याला लाज वाटते, ज्याला जन्ममृत्यूची लाज वाटते, तो खरा मुमुक्ष. अमकीकडं शिकला तमकीकडं शिकला याला मुमुक्षत्व असं म्हणता येईल असं सांगता येत नाही, लक्षात ठेवा. पण स्थित्यंतराची लाज वाटते. लाज कोणाला वाटते? आम्हाला कशाची लाज वाटते? आमच्या विचारावरून ठरतं. ज्यावेळेला आमच्या अंतःकरण वृत्तीमध्ये स्थितीच्या विचारासंबंधानं चिंतन चालू असेल तर आम्हाला जन्ममरणाची लाज वाटते. आणि परिस्थितीच्या विचाराचं जर अंतःकरण वृत्तीला अनुसंधान असेल तर 100% समजायचं. 5चं 25 होऊ दे, 25चं 50 होऊ दे, 50चं 75 होऊ दे, 75चं 100 होऊ दे, तुला 12 पोरं होऊ देत आणि 12 पोरांच्या नावाला एक एक घागर असं हेळवी सांगते बरं का. त्याच्या बाचं काय जाड नाही, लक्षात ठेवा. विक्षेपाची पूर्तता करणं मूर्खपणा आहे. आणि विक्षेप काय असतो त्याचं स्वरूप कळलं तर तो देऊळ सोडणार नाही, भगवंताचं पाय सोडणार नाही, लक्षात ठेवा. आम्हाला अजून त्याची लांबी रुंदी कळली नाही. विक्षेपाची पूर्तता करणं म्हणजे केळीच्या पानाला इतभर शिलाई घालणं. बसेल का? बसणार नाही. केळीच्या पानाला कसलाही नावाजलेला टेलर असते त्याला सांगायचं केळीच्या पानाला एक अर्धा इंच शिलाई घालून दे, राहू दे इतभर. बसेल का? बसणार नाही. कधी बसणार नाही. आणि अशा शिलाई घालणाऱ्यांची अनादिकालची परंपरा सुद्धा सांगितलं आहे. आजा मेरा परदा मेरा बाप मसला गेला, आजा मेरा परदा मेरा बाप मसला गेला, हे आजा मेरा परदा मेरा बाप मसला गेला, आजा मेरा परदा मेरा बाप मसला गेला, हे गगन तू तोही तैसा भारा, हे गगन तू तोही तैसा भारा, हे गगन तू तोही तैसा भारा, हे पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा. ही सगळी विक्षेपाच्या पूर्तीतच गेली, लक्षात ठेवा. पण याची लाज वाटाय. आम्हाला लाज वाटते. कशाची? लोक काही बरीच लोक करतात. कीर्तनाला जाताना टोपी खिशात घालतात आणि मंडपात आले की मग टाळ हातात घेतला की डोक्याला, नाही तर हात आली की डोक्याला घालतात. कीर्तन जे विठ्ठल झालं म्हणजे की परत घडी घातली की खिशात. का बरं? गलीतनं काय वाटते असं मी म्हणत नाही, तुम्ही म्हणा बरं काय. आता तीच टोपी जर सासूनं लग्नात घातली तर महिनाभर ती अशी विटली तरी काढत नाही, लक्षात. त्याला म्हणलं अरे धुवायला काढतो नाही. म्हणलं ही सासून घातलेला हात लावून चालत आणि कुणीही हात लावून चालत. तेला जपय निर्मळा निसुगा गोड. एकाला असं चौकात उभा राहिले स्टँडवर आणि एक जण आला तिकडं का नाही त्याला पायताना हाणलं. एकाला इतका हाणलं लोक बघायची भूमिका घेत बसत. पूर्वी लोक काय करायची, जरा हातापायी झाली तर मध्ये पडायची नाही, सोडवायची. पण 2014 पासून महाराष्ट्रातनं न्यायप्रविष्ट माणसं संपली. चोराला चोर म्हणणारी माणसं संपल्यात. तुम्ही उगाच अंधाधुंदीत राहू नका. तुम्ही ज्यांच्या जीवावर न्याय मागशीला ते मिळेल याची गॅरंटी नाही, असं मी तुम्हाला ठोस सांगतो की न्यायप्रविष्ट. आता गलीत आहेत का बघा चोराला चोर म्हणणारी माणसं. पूर्वी गलीत वांधायला आलं तर माणसं मध्ये पडायची, सोडायची. आता दारा लावतात, म्हणतात त्यांचं बघू देतात, आपण कशाला वाईट व्हा. सगळे लाचार लोक आहेत, लक्षात ठेवा. सगळे लाचार आहेत. प्रत्येकाला त्याच्यात म्हणजे न्यायप्रविष्ट राहिलीच नाहीत. आचारानं वयानं तपानं वृद्ध असणारी माणसं नवरा बायकोचा भावाभावांचा तंटा घरात सोडवायचं. पण आता ती माणसं चोराला चोर म्हणणारी येईल नाहीत. कारण आता सगळा न्याय चाललेला असतो कशावर? पैसा पैसा करते है तू
पैसे पे को मरते, सगळं पैशावर फिरायला लागले सुरुवात. किती वाईट कलीच आहे हे, किती आहे कलीच वाईट. आता त्याला हाणायला चालू केलं, इतकं मारलं, सगळी बघायची भूमिका घेतली. बुवासुद्धा कीर्तनला निघाल, ते पण स्टँडवर उभारले, बघितलं नाही काय नाही, सगळं त्याला मारलं पोटभर. मारणारा निघून गेला आणि ते आपलं कपडे झाडाल. महाराज तिथं गेले ना, म्हणते अरे लागलं का कुठं तुला, किती मारलं रे तुला, किती मारलं. आता का मारलं विचार नाही, पण किती मारलं, लागलं का तुला, असा प्रश्न विचारला. तो म्हणला, हसला आणला. महाराज गैरसमज करून घेऊ नका, गैरसमज करून घेऊ नका. महाराज म्हणले आता एवढं मारलं तुला विचारलं, तू गैरसमज का रे बाबा असं का म्हणतोस. अहो त्या चपलाला नालच नव्हती, त्या चपलाला काय नव्हती, नालच नव्हती, त्यामुळे लागायचा काय. ते लाज पय, ती लाज कोणाला, ऐंशी अवकळा घेपे शरीराचा कंटाळा, ती लाज पै निर्मळा निसुगा गोड. एकाच्या इकडं प्रवचन कीर्तनला गेल्यानंतर प्रवचन झालं आणि मधल्या सुट्टीमध्ये तो म्हणाला, महाराज घराकडनं जाऊन जरा दूध घेऊन या. महाराज म्हणाले, इथं बसून माशा मारण्यापेक्षा दूध प्यायला गेलेलं चांगलं. आणि गेले दूध प्यायला. मग जाताना गप्पा चालल्या, काय चिंतनाला आहे, काय आमकाय तमकाय, सगळं बोलत बोलत गेले. आणि दारात गेल्यानंतर यांना बायकोला हळी दिली. ए महाराज आले, दूध तापत ठेव. अशी हळी कोणी द्यायची असते वजनात, अशी हळी कोणी द्यायची असते. अशी हळी दिल्यानंतर ज्याला प्रतिसाद चांगला आहे तो त्यानंच द्यायची बरं का. ज्याचा प्रतिसादाचं वाटोळं लागले त्यानं कधी द्यायची. असं म्हटल्यानंतर तिनं आतनं जे भांडा पटलं म्हणता, ते भांडा पडल्यानंतर बुवा जागच्या जागेला फुटभर उचलून पडला. आता त्याच्या पुढचं जे जवान असेल ते तोंडातलंच गाठलेलं आकडं. आता कसली कसली होती कोणाच ठाऊक, दूध उतू जाईसपर्यंत ती उसळ. तिच्या शिव्या ऐकल्या आणि महाराज म्हणाले, काय रे आहे, काय असं नेहमी असतं तुझं, कसं दिवस काढतोस, कसा करतोस, काय करतोस, अरे काय ही अवस्था तुझी, किती बोलते आणि एवढं बोलून घेतोस, कसा जगतोस तू. महाराज गैरसमज करून घेऊ नका. ते काय म्हणते, महाराज गैरसमज करून घेऊ नका. ते म्हणते अरे पुढ्यात लाईव्ह आहे असलं, ती जरी वर्ण अशी असली, आले हो संसार तुम्ही एक करा, आले हो संसार तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूच धरा, मुक्ती मार्ग हळूच धरा, काळ कुंभयातना थोरा, तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूच धरा. हेच काम आहे. मग आम्हाला हे शरीर प्राप्त झाले, येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे स्थित्यंतराच्या उल्लंघनाकरता हे शरीर दिलं आहे. मग त्याच्याकरता काय म्हटलंय, इथं आल्यानंतर आता ज्याच्या प्राप्तीनंतर, ज्याच्या ज्ञानानंतर, ज्याच्या साक्षात्कारानंतर जन्ममरणाचं बंधन राहत नाही, त्याची भेट करून घ्या म्हणून सांगितलं. वास्तविक शास्त्रदृष्ट्या जर चिंतन केलं तर त्याचं स्वरूप असं आहे, प्रत्यक्ष प्रमाणम अस्मिन इति, प्रत्यक्ष आहे अनुभव असा ज्याचा, ते असं म्हटलं आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षम अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम, असं 9व्या अध्यायात सांगितलं, लक्षात ठेवायचं. प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम ते आपलं स्वरूप आहे. ज्या साक्षात्काराची केवळ सुखाची आपण अपेक्षा करतो ते सुख हे आपलं स्वरूप आहे. आणि मग आपण वारकरी व्हायचं नाही, मग किलोभर सुख पदरात पाडून घेतो असं म्हणणं भ्रम आहे का प्रमाण. मी वारकरी होतो आणि 1 किलो सुख पदरात पाडून घेतो असं म्हणणं भ्रम आहे का प्रमाण. नाताच्या घरची उलटीचं कोण,
पाण्याला मोठी लागली तहान. सुख हे आपलं स्वरूप आहे आणि सुख हे आपलं स्वरूप असताना आपण सुखाच्या प्राप्तीकरता आणि व्यवहारामध्ये अडकत असेल तर तो काय मूर्खपणा आहे. पण प्रवृत्ती लक्षणाचा विचार केला तर आनंद जन्माच्या कर्माच्या वासनांच्या संस्कारानं तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलासी. हां आता देव सध्या कुठं आहे? आता सध्या देव कुठं आहे? काय उत्तर देता येईल का? येणार नाही. म्हणा तैसा हृदयामध्ये विरामू आस्था सर्व सुखाचा आरामू. देव सध्या कुठं आहे? हृदयात आहे. हां मग देव हृदयात आहे. मग तुमच्या एकट्याच्या आहे काय? सगळ्यांच्यात आहे. सर्वांच्या हृदय देसी मी अमुक आहे यांची बुद्धी स्फुरे हरणीची देव असतो का? मग सगळ्यांच्या हृदयात आहे तो एकच आहे का? प्रत्येकाचा वेगळा आहे. पाटलांचा भोसल्यांचा. हां समसर्वेश सगळ्यांच्या मध्ये समान रूपाने तिष्ठत आहे. आता प्रत्येकाच्यात आहे म्हटल्यानंतर सांगणाऱ्याच्यात आहे, ऐकणाऱ्याच्यात आहे, गाणाऱ्याच्यात आहे, कीर्तन ऐकाय बसल्या त्यांच्यात आहे, पेंगणाऱ्यांच्यात सुद्धा. त्याला पेंगतं चैतन्य म्हणा पण आहेत पण ते आहे तोपर्यंत तो पेंगल उठल काहीतरी करत. बरोबर आहे. मग आता हृदयामध्ये आहे का नाही? तो आहे. मग मी देव आहे म्हणून हात वर करा बघूया. मी देव आहे म्हणून हात वर करता येतो का? का करता येत नाही? तेवढं म्हणायची आपली पात्रता आपण काय केली या संसाराच्या नादाला लागून ठेवलेली नाही, घाण भरपूर केलेली आहे. म्हणून परमार्थ सगळा जो आहे तो चित्ताचा आहे. लक्षात ठेवायचं. तुका म्हणे चित्त केली निर्मळ येऊन गोपाळ राहे ते. मग आता तो इथं आहे. एखाद्या काळा होतं काय की लांबची वस्तू असेल तर ती एका लांबची गोष्ट असेल तर एखाद्या वेळेला कळते, पण जवळचं काय कळतच नाही. बहुतेक मराठी शाहीचा घात जर झाला असेल, आता पुढचं मी बोलत नाही बरं काय, मराठी लोकांचा जर घात कशानं झाला असेल तर कशानं जवळचं काय आहे तेच कळत नाही. हेच आहे का? ह्याच्या विरुद्ध काय? इतिहासामध्ये सुद्धा तुम्ही बघा आणि व्यवहारामध्ये सुद्धा बघा. आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा प्रतिकूलता जर निर्माण होत असेल तर ती कोणामुळे होते? हां जवळच्यामुळंच होते. लक्षात ठेवायचं. हां नसलेलं आपण सत्य समजतो त्यावेळी आपला घात 100% होतो. आणि हे नसलेलं आपण सत्य का समजतो? ते नसलेलं दिसतं का याचंही कारण आहे. कारण जे सत आहे ते सत असल्यामुळं कोणतीही वस्तू जशी आहे तशी न भासली तरी कोणत्या कासनं रूपानं भासतेच. आडातच नाही तर पोऱ्यात कुठली नाही. 200 फूट आड खोल आहे आणि त्याच्यामध्ये घागर सोडली आणि तीही माहेरातून दिलेली 10,000ची तांब्याची घागर. पण ती पाण्यामध्ये गेली आणि खाली आडामध्ये गेल्यानंतर आडामध्ये पाणीच नाही. आता पाणी नसेल तर ती घागर भरून येणार का? कशी येणार? बरं भरून नाही येऊ दे, ती सरळ येणार का आपटत येणार? मग आपटली तर चेपणार का? काय होणार? अनेक दुःखे सांगो किती सकल संसाराची स्थिती नसा हे पाषाण पुढती भय कापचित्ती भरलासे. परिणाम वाईट आहे ना. परिणाम वाटे म्हणून जे आहे खरं ते खरं कळावं. लक्षात ठेवायचं. इथं आहे ते कळत नाही. याचं कारण काय आहे? आम्हाला एक दिसलेलं खरं वाटतं आणि त्यात आणि आमचा व्यवहार गुणात जातो, गुणातला तादात्म्यात जातो आणि गुणातला व्यवहार तादात्म्यात गेला की जीव बंधनात पडतो. मग जिथं जे उपलब्ध नाही तिथं ते शोधणं, मग त्याच्यासाठी विक्षेपात पडणं आणि त्याच्यासाठी धर्मही करील अधर्मही करील, धर्मही करील आणि अधर्मही करील. लक्षात ठेवायचं. म्हणून अशी दोषांची मालिका पाठीमागं लागते आणि अशी दोषांची मालिका पाठीमागं लागते त्याचा विचार आणि त्याचा परिणाम फार वाईट आहे. आमच्या जन्ममरणाचा विचार करणारी या अवनी तलावर भूमतलावर एक देवानं जात निर्माण केली. लक्षात ठेवायचं. आणि ती कशी आहे? 80 कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आता ज्याचं चिंतन ज्या ग्रंथाचं चालू आहे ती सुद्धा अवनी तलावर आहेत. कोणाकरता? त्यांचं सामर्थ्य काय आहे? निळमणे करिता घोष
उद्धार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. म्हणून शाश्वत खरं काय त्याचं ज्ञान झाल्या वाचून आपल्याला सुखमात्यंतिक ब्रह्म हे ज्ञानानं कळतं आणि त्याच्यासाठी त्या भगवंताची प्राप्ती व्हावी, शाश्वत सुखाच्या अनुभूतीकरता तो कळावा, पटावा, अनुभवात यावा, अशा त्याच्यात रचना आहेत. म्हणून काय म्हटलं आहे, तो कळावा. तो म्हणजे कोण कळावा? जो खरा आहे तो कळावा. तो म्हणजे कोण कळावा? आस्ती भाती प्रिय आहे तो कळावा. लक्षात ठेवा. आता त्याचं कळणं न कळणं याचं नाव अज्ञान, कळणं याचं नाव ज्ञान आहे. मग आता तो कळण्याकरता साधन आहेत आणि तो कळवून घेण्याकरता अधिकाराची काय आवश्यकता आहे. लक्षात ठेवा. मग तो अधिकारी असावा. अधिकारी कसा असावा? अधिकारी कसा असावा? पांढरी खड, चकचकीत कपडे असावीत, अगदी गळ्यामध्ये ह्या सामान्य माळा असं समजतात बरं का. त्याच्यामध्ये असं एवढा मोठा असं एक छाप असतो, अगदी घालण्याचं नाही. पण आता अधिकाराची कशी आहे, म्हणजे माणसांचं चाललं लक्षात ठेवायचं. हे असं असलं पाहिजे, हे असं असलं पाहिजे, हातामध्ये इथंही गुंडळलेले असते, अमकं तमकं सगळं अगदी म्हणजे अधिकारी. आता तसा प्रक्रिया ग्रंथाचे अभ्यास करणारे असल्यामुळे अधिकारी काय आहे ते कुणाला सांगायची काही गरज नाही. पण तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे चित्त केली अनिर्मळ. तुकोबरांच्या भाषेत झालं तर स्थिर चित्ताचा आणि पवित्र चित्ताचा कोण आहे? तो अधिकार आहे म्हणून सांगितलं. स्थिर याचं नाव का? तर तो अस्थिर आहे, स्थिर आहे. आणि पवित्र याचं नाव तो अपवित्र आहे. लक्षात ठेवायचं. निषिद्ध कर्म करण्याची वासना असणं म्हणजे पापदोषाने युक्त असणं, आणि पापदोषाने युक्त आहे त्याला काय म्हटलं आहे? अपवित्र असं म्हटलं आहे. आणि आहे त्या स्थितीत समाधानी न राहणं म्हणजे तो कसा आहे? अस्थिर आहे म्हणून सांगितलं. आहेच त्या स्थितीत समाधानी न राहणं. आणि या दोन्हींच्यामुळं मी कोण आहे न कळणं, मी कोण आहे न कळणं, असे 3 दोष लागतात. लक्षात. या 3पैकी 2 आहेत. त्याच्यामध्ये स्थिरता आणि पावित्र्य हे मिळवावं लागतं. पावित्र्य कशानं मिळतं? तर पहिल्यांदा त्याची व्यष्टी समष्टी संबंधानं सत्ता कळावी. कोणाची कळावी? जो मालक आहे त्याची कळावी. जो मालक आहे त्याची कळावी. मालक कोणाला म्हणायचं हाही प्रश्न आहे. लक्षात ठेवायचं. मालक कोणाला म्हणायचं? हां, त्रिकाला बाधित पारमार्थिक सत्तावान तो खरा मालक. तुम्ही आम्ही कसले मालक? हां महाराज, हे नदीपासून इथं घरापर्यंतचं सगळं शेत आहे ते 25 एकर माझा आहे, मी याचा मालक आहे. अखंड बंगला दाखविला, तो बंगला मी बांधलेला, याचा मी मालक आहे. याच्या पलीकडल्या बाजूला 25 गाईचा गोठा आहे, याचा मी मालक आहे. दारात गाड्या आहेत, त्याचा मी मालक आहे. आणि बायकोला बोलवतो आणि म्हणतो महाराजाला दूध दे, आणि बायको आली की म्हणतो महाराज ही माझी. मालक कोण आहे? ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हे वर्मदानोनी शरण आलो. व्यष्टी संबंधाने कळावी आणि समष्टी संबंधाने कळावी. व्यष्टी संबंधानं का कळावी? तर व्यष्टी या ज्ञानाच्या संबंधानं प्राणी या कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडेला विसरू. याला खरं म्हणतो ना, याला खरं म्हणतो. मग याच्या संबंधानं असणारा पसारा त्यालाही आपण खरं म्हणतो आणि मग रडावं लागतं. अनिर्वचनीय संबंध कळाला तर जीवाचं रडणं थांबतं आणि ते कळणं याचंच नाव ज्ञान आहे. लक्षात ठेवा. कोण कशात कसं मिसळलंय? 2 तत्व एक सम आणि विषम, दोन्ही तत्व मिसळलेले आहेत. कशा करता? समतत्व कळाय करता. वास्तविक तत्व एकच आहे, पण कळाय करता दुसरं कार्यानुगुण तिथं मांडलेलं आहे. पण त्याचं कळणं आवश्यक आहे. त्यांचा अनिर्वचनीय संबंध कळावा, जीवाचं रडणं थांबतं. पण कळत नाही. महाराज हे सगळं पुढवून मी करतोय, हां, आणि पुढं दिसलं की आणि हाताने करतोय. हे हिरवं दिसतंय ते सगळं माझं, मी आणि माझं, मी हे कारण, माझं हे कार्य. व्यष्टी संबंधानं सत्ता कळावी. मला सांगा, हे शरीर आहे, या शरीराचा मालक कोण? हे शरीर कोणी दिलं असं वाटतंय? आम्हाला व्यष्टी संबंधानं किंवा समष्टी संबंधानं जो संसार दिला आहे, संसार देणारा कोण आहे? सगळा दिलेला संसार कोणी दिलेला आहे? हां, कोणी दिला असं वाटतंय? मोदीनं दिला का कोणी दिला? हां, KYC तटली की ते बी मिळत नाही. लक्षात ठेवायचं. कोणी दिलेलं आहे सगळं? चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन, असं म्हटलं. लक्षात ठेवायचं. वृक्षाचेही पान हले द्याची सत्ता राहिली हंता मग कोटे. हा तर संसाराचा मालक आहे, पण त्याचाही तो मालक आहे. आता दोन्ही संबंधानं दोन्ही सत्ता त्याच्या कळाल्या. आत्मा आणि ब्रह्म हे एक अधिष्ठान आहे व्यष्टी संबंधानं, एक अधिष्ठान आहे समष्टी संबंधानं, आणि दोन्ही एक आहेत. दोन्ही कसे आहेत? सरते शेवटी एक आहेत, असा बोध होतो. लक्षात. अशी सत्ता कळावी. आता ती सत्ता कळाल्यानंतर अतिक्रमण होत नाही. त्याला सत्ता कळाली त्याच्याकडून अतिक्रमण होत नाही. अतिक्रमण कशाला म्हणायचं? हां, आपलं नसताना आपलं म्हणून आपण त्याच्यामध्ये काय करणं, व्यवहार करत बसणं, हा त्याचा अतिक्रमणाचा संबंध आहे. अतिक्रमण कशाला म्हणतोय?
किंबहुना एक डिपार्टमेंट चाललं आहे आपल्या राधानगरी तालुक्याचं, लक्षात ठेवा. प्रत्येक तालुक्यात चाललेलं आहे. मोजणी म्हणजे लोकांना सवड नाही, त्या साहेबांना सवड नाही की तुमचा कार्यक्रम आता नाही 4 महिन्यां 5 महिन्यां असा लागतो का, तर प्रत्येकजण तिथं जाऊन अर्ज करतो की माझ्यात अतिक्रमण झाले आणि तेवढं मला मोजणी करून द्यावं. या आपल्या या पारमार्थिक जीवनामध्ये अतिक्रमण कसलं आहे, कशाचं अतिक्रमण आहे? हां, तुकोबाला त्या अतिक्रमणापासून बाजूला आलेले. त्याचं कारण आहे भजन, त्याचं कारण आहे संहितेचा आदर, आणि त्याचं कारण आहे संहितेचा काय केलेला आहे, अवलंब केलेला आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो. त्या अतिक्रमणाचा परिणाम वाईट आहे. जन्मा येणे घडे पातकाचे मुळे. मग पाप आणि पुण्य हे काय आहे, अतिक्रमण आहे. पाप अतिक्रमण आहे का पुण्य अतिक्रमण आहे? हां, पाप अतिक्रमण आहे का पुण्य अतिक्रमण आहे? दोन्हीही अतिक्रमणात आहेत. पुण्य कसं अतिक्रमण मिळायचं? पुण्य जर अतिक्रमण म्हणावं तर या महिन्यामध्ये आपण पुण्य संपादन करण्याकरताच बसलेलो आहे. पुण्याची गणना पुण्य अतिक्रमण आहे, पाप अतिक्रमण. पुण्याला कसं अतिक्रमण म्हणावं? मग कसं तुम्हाला कोड वाटत असेल तर तुकोबारायांचा अभंग घ्यायचा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, जे कर्म धर्मना जिवंत, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. मग मला सांगा, पुण्य चांगलं आहे का पाप चांगलं आहे? हां, पुण्य चांगलं आहे. पुण्य पापापेक्षा चांगलं आहे का साधकाकरता वारकऱ्याकरता चांगला आहे? पुण्यानं सद्गती, पापानं अधोगती प्राप्त होते. सद्गती अधोगतीपेक्षा चांगली. पण ज्याला भगवंताच्या जवळ जाऊन भजनाचा आनंद स्वीकारायचा आहे त्याच्याकरता ही सद्गती म्हणजे हां, वास्तविक कुणाला सांगितलं आहे, तिथं तिथं अधिकाराच्या संबंधानंच आहे. जशी जशी अज्ञानाच्या अधिकाराची उंची तशी तशी साधना सांगितल्या, लक्षात ठेवायचं. रंगनाथ महाराज परभणीकर म्हणायचे की पुण्याची अपेक्षा करणं, सद्गतीची वारकऱ्यानं अपेक्षा करणं म्हणजे नवरा मेलेल्या बाईनं भावाच्या इस्टेटीवर ताव मारून जगणं, असे स्पष्ट बोलायचे. ते कधी काय अडकवड घ्यायचे नाही. काय म्हणायचे, नवरा मेलेल्या बाईनं भावाच्या इस्टेटीवर ताव मारून जगणं. मला सांगा, हे लज्जास्पद आहे का वैभवाचं लक्षण आहे? नवरा असावा, रोजगार करून खायला लागू दे, काहीही करायला लागू दे, ते खरं वैभव आहे. मी काय म्हणतो लक्षात आहे, म्हणून तुमच्या आमच्याकरता दंड घातलेला आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागो नेदो पाप पुण्यांगा. हे खरं अतिक्रमण आहे. आणि या अतिक्रमणातून बाहेर पडण्यात ज्यांना सत्ता कळाली आणि या अतिक्रमणावर जर विजय मिळवला तर जे उगमीच वाळून जाईल ते ओघी कैशी वाहे. ज्या नदीचा जिथं उगम झाला त्याला पुढं काय नाहीच आहे. आणि अशी ज्याची अवस्था, अशी सहजस्थिती ज्याला प्राप्त होते त्या जीवनमुक्ताला असं काय म्हटलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, आता त्याला क्रियमान स्वच्छ ठेवतो त्याचं नाव वारकरी. त्याला काय म्हटलं आहे, क्रियमान. आणि ज्याचं क्रियमान स्वच्छ आहे त्याला परत काय मागायचं नाही. आणि ज्यानं माळ घालून परत क्रियमानात घाण केली असेल तर त्याला माळाला दोष ठेवायचा नाही आहे. लक्षात, किती नितळ जीवन आहे बघा. म्हणून चित्त स्थिर आणि पवित्र व्हावं. पवित्र होण्याकरता व्यष्टी संबंधानं सत्ता कळावी. मग आता सत्ता कळली, त्याचं भजन चालू केलं, बरोबर आहे. सत्ता कळली, अतिक्रमण थांबलं, पण मागचं शिल्लक आहे त्याला करायचं. त्याला सगळे रामकृष्णादी नामाधिकांचा उच्चार करायचा. आणि ही साधनरूप भक्ती आहे. ही कशी आहे, साधनरूप भक्ती आहे. आणि त्याचा उच्चार केल्यानंतर मागील परिहार पुढे नाही सीन झाली या दर्शन एक वेळा तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नाम नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्ण नामी संकल्प. म्हणून सत्ता कळावी, रामकृष्णादी नामाधिकांचा उच्चार केल्यानंतर अपवित्रता हा दोष निघून जातो. अपवित्रता जरी निघून गेली तरी अजून खरं कोण आहे हे कळलेलं नाही, अजून अस्थिर आहे. मग यात अस्थिर काय आहे, याच्यामध्ये अंतःकरणाचे तळ मन बुद्धी चित्त आणि अहंकार अशी 4 आहेत. याच्यामध्ये अस्थिर काय आहे, याच्यामध्ये अस्थिर चंचलमी म्हण कृष्ण प्रमाती बलवदृढम. म्हणून शास्त्रानं किंवा संहितेनं किंवा आपल्या प्रस्थानत्रयीनं ज्ञानोबारायांनी सुद्धा काय केलं आहे, मन चांचल्याच्या निवृत्तीसाठी उपाय सांगला, त्याची नाव उपासना. आणि स्थिरतेकरता काय करावी, उपासना करावी. उपासना म्हणजे ते मन स्थिर असेल तिथं करा. आता मन स्थिर कुठं होईल, मन स्थिर कोणाच्या दुकानात होईल, हां, देखील या गोडीची या ठायाशीच ओके. जिथं गोडी लागते तिथं स्थिर होतं. मग आता मला सांगा, गोडी या ब्रह्मांडामध्ये गोड काय आहे,
या ब्रह्मांडामध्ये गोड काय आहे? आस्ती, भाती, प्रिय. जे आस्ती आहे ते भाती आहे, आणि जे आस्ती आणि भाती आहे तेच काय आहे? प्रिय आहे. आणि प्रिय आहे ते काय आहे? गोड आहे. ते कसं आहे? गोड आहे. आणि ते गोड असल्यामुळं तुमच्या आमच्या समोर प्रगट झालंय ते. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. त्याई माझा प्रेम सर्वकाळ, त्याई माझा प्रेम सर्वकाळ, त्याई माझा प्रेम सर्वकाळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. म्हणून काय केलंय? गोडी लागते. आणि ते मन कुठं होतं? आता कोटे धावे मन तुमचे चरण, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. पुढे म्हणतं येणे सोसे मन झाले हाव बरी. निष्काम कर्म, निष्काम उपासना या दोन्हींच्या संबंधानं ते मन काय होतं? मन रूपानं शिल्लक न राहता देवाच्या भजनामध्ये स्थिरावतं. आता तिथं विक्षेप दोषातून बाहेर पडता येतं. आणि हे दोन्ही झाले की आपल्या परड्यामध्ये समजा पेरूचं झाड असेल, त्याला पेरू लागला असेल, तो पिकला असेल, तर हे घरच्या मालकाला जाऊन बघावं लागतं, सांगावं लागतं. पण पोपटाला तो खाऊन गेलेला कळत ते बरोबर सगळं खातं आणि वरचं टलपर थोडंशी लागते. हे पेरून धरायला जाते आणि पसतंय. मी त्याला सांगायला तुका म्हणे चित्त केली या निर्मळ, एवो नि गोपाळा. मग श्री हरिगुरुपेणे अधिकार संपन्न झाल्यानंतर आता मी कोण आहे आणि ते ब्रह्म काय आहे हे सांगायकरता परोक्ष, अपरोक्ष आणि दृढ अप्रोक्ष. आता हे अनुभवाच्या संबंधाने आहे. असं त्याचं ज्ञान व्हावं लागतं. अधिकार संपन्न झाल्यानंतर ज्ञान आहे. ज्ञानाकरता आता ज्ञानाकरता मग गुरुकृपा उखा उजळली, आणि ज्ञानाची ओतपदी पडली, साम्याची रिद्धी उघडली, तयाची दिठी गुरु श्री हरिगुरुपेणे ते ज्ञान होतं म्हणतात. असं भगवंत प्राप्ती करता, भगवंत प्राप्ती इष्ट आहे, त्याच्याकरता बरीच साधनं आहेत. आणि ती साधनं काय दिले? संत पुरस्कृत. आता ही साधनं कोणाची असावीत? कोणी सांगावीत? येणे साधते साधने, तुटती भवाची बंधने. आणि ही साधनं कशी आहेत? संत पुरस्कृत आणि वेदानुबोधित. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो, या कारणे वै बापा जयासे आत्या परिकृपा, तेने वेदाची या निरूपा. नक्की जे काय हातामध्ये साधन घ्यायचं आहे त्याच्याकरता अधिकार असावा. आणि ते साधन मनाच्या मार्गानं परमार्थही चालत नाही, मनाच्या मार्गानं संसारच नाही, मनोमार्गे गेला. त्याच्यावर संस्कार पाहिजेत, आणि ते संस्कार करणारे संत आहेत, लक्षात ठेवायचं. त्यांच्याकडे जी साधनं आहेत ती साधनं त्यांनी पुरस्कृत केले आहेत आणि वेदानुबोधित. त्याला शास्त्राचं प्रामाण्य असावं, लक्षात ठेवा. आणि मग असं का असावं? तर ना तरी श्री गुरुवचना तिठी देत सुजातना, शिष्यात्मभुवना माझी पैसे. त्यानं साध्य भेटतं, त्याला वैयर्थ येत नाही. म्हणून इथं साधनं सांगितलं आहेत. आता बरीच साधनं आहेत. त्याच्यामध्ये कर्म मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. असे बरेच मार्ग सांगितले, लक्षात ठेवायचे. हे बाकीचे सगळे मार्ग जर बघितले, हे चित्त निरोधना करताच आहेत, मनाच्या स्थिरतेकरता, पवित्रतेकरताच आहेत. वास्तविक उपनिषद भागामध्ये ज्ञान सांगणं त्यांचा प्रधान हेतू जरी असला तर ते ज्ञान होण्यास लायक कोण, अधिकारी कोण, म्हणून सहकार्य होण्याची या तत्वानुसार कर्म आणि उपासना ही साधू संतांनी तुमच्या आमच्याकरता काय केले? आणलेले, लक्षात ठेवा. मग कर्ममार्गाच्या दृष्टीने विचार केला तर कर्ममार्ग क्लिष्ट आहे, सूक्ष्म आहे. कर्ममार्ग कसा आहे? सूक्ष्म आणि क्लिष्ट आहे. देव उठवून घालणं सोपं आहे का अवघड आहे? झोपू नका बरं का, झोपू नका, वेळेत संपवायचं आहे. देव उठवून घालणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात चालतं येतं, बरं का. बरं झालं, बरं झालं. त्याच्यामध्ये असं म्हणतात की ते समजा यंत्रतंत्र विधान आपण तिखंड करून आल्यानंतर, तिखंड म्हणजे कोणीकडून? ज्याचे त्याचे ठिकाणं ठेवायचे येतं तिथं. ते घरात आल्यानंतर आपण जर करत असेल आणि करताना त्याच्यात जरा जरी चूक झाली तर ते काय होतं बघा, इत्यंभूत माहिती आहे बरं का. म्हणजे ते काय होतं? उलट असं म्हणतात, लक्षात. मंत्र झळे जरी थोडा तरी न घडे दड होय वेळा. मी काय म्हणतो, लक्षात. सूक्ष्म आहे, क्लिष्ट आहे.
आणि या मृत्यूलोकाच्या बाजारपेठेत जर आपण आलो तर पुण्य करता होय पाप। हां, एकाची म्हातारी यानं कीर्तन ऐकलं, हां, परोपकाराबद्दल दयेबद्दल कीर्तन ऐकलं आणि फाट्यावर म्हातारी उन्हाचं कोणी आणून पाहुण्यानं सोडली, गाडीतून उतारली। हा गावात येत होता यांच्या भावकीतली, पण भावकी म्हणजे हा 3 आणि 3 6। लक्षात आलं का? हे आपलं मराठ्यांचं वैभव आहे बरं का। मला याची कायम लाज वाटते, मी भरपूर कीर्तनात बोलतोय ही आमची अवलाद कधी सुधारायची नाही, कारण हे 3 आणि 6 कधी एकत्र असे इकडं फुडा करतील असं काय? हां, फुडा केला तरी 63 राहतील, 63 ना। मी काय म्हणतो लक्षात आलं का? असं ते मग तो काय म्हणला, रात्री बुवाने कीर्तनात सांगितलं आणि म्हातारी बाई आहे बिचारी, असू दे का भाऊबंदाची असली बोलत नसती काय झाली, घरात नेऊन सोडायला काय हरकत आहे म्हणून ते कीर्तनाचा परिणाम म्हणजे केवढं कीर्तन ऐकलं ते तुमचं ठरवा, हां, माझ्या नाही त्यानं कुणाचं ऐकलं तर काय तुम्ही उठून जाशील। त्यानं गाडी घेतली आणि म्हाताऱ्याला घरात आणायला मध्यंतरी काय झालं होतं, रस्त्याचं काम चालू होतं आणि जे गाडीचा मागला टायर जे दगडानं सटाकाला म्हातारी पडली का नाही, म्हातारीच्या डोक्यात दगड बसला आणि खोक फुटलेली म्हातारी बेशुद्ध पडली। आता ह्याला झालं पंचायत, 63मध्ये 36मध्ये फोन कुणाला लावायचा, तरी पण लावल्यानंतर ते पहिल्यांदा ह्याचं नाव बघूनच चिडलेली, पूर्वग्रह दूषितपणा घेऊन ती आलीत का नाही, तिने आली ते म्हणजे तुला पहिलं राधानीत घेऊन अडकतो, आमच्या म्हातारीला तुनं मुद्दाम पाडलंस का, सगळं रान म्हातारीच्या नावावर आहे, मिली म्हणजे आम्हाला तिचा माहिती दाखला काढून नाव करीन आम्हाला एवढा त्रास, हे असं घडते बरं का, काय सांगता येत नाही। आणि त्याच्यावर तो म्हणला महाराजचं कीर्तन ऐकूनच चूक झाली वाटतं। हे तुमचं आमचं सांगितलं, पण स्वर्गात पावसाच्या थेंबा एवढ्या गायी दान दिल्या, पण सरते शेवटी एक बाणमुख जाणीवपूर्वक नाही पण विनमुख होऊन गेला, सरडावून पडावं लागला। म्हणून कर्ममार्ग क्लिष्ट आहे, सूक्ष्म आहे, हां, आणि तो आपल्याला झेपल असं सांगता येत नाही। भलत्या काळे नामावळी सुलभ बोळी भाविका। दुसरा मार्ग आहे योग मार्ग, योगाची वाटा, आपल्याला जास्त चिंतन करायला वेळ नाही, निघाले गा सुपटा, त्याच्याही पुढं तपश्चर्या आहे, 1200 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणारी माणसं। आपल्याला 12 मिनटं, हां, आम्ही आता जो परमार्थ करतो ते देवावर प्रेम करतो का घड्याळावर जास्त प्रेम करतो? घड्याळावर। प्रेम कशावर करतो? घड्याळावर। पण तुमचं मत कुठं जात आहे? हां, ते मात्र सांगू नका, हां, ते कळतंय लोकात मत कुठं जात आहे। घड्याळाकडे आमचे महाराज म्हणायचे, घड्याळाकडं बघून परमार्थ करणारी माणसं कधीही मुक्त होतील याची गॅरंटी नाही, लक्षात ठेवायचं, अवघड काम आहे। 1200 वर्ष, 1200 60,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्राने। गाईच्या पायाचा लोखंडाचा आकाराचा खूर केला तयार, त्याच्यावर हे डोकं ज्याला केस नाहीत ते ठेवलेलं आहे, पाय वर केलेला आहेत, आणि एवढी वर्ष तपश्चर्या करून सुद्धा नाडले का नाही। मोठ्या माणसाबद्दल लय बोलणं चुकीचं आहे आणि आम्ही बोललो तर बरोबर बसत नाही, पण पुराणाचा इतिहास जवळ घ्यायचा, पुढच्या तेच मागचा शाणा, पण तेही नडले लक्षात ठेवायचं। आणि मग जरी एखादा 1200 वर्ष बसतो म्हटला तर आपल्याकडे तेवढी टायमिंग आहे का? बरं, तुम्हाला टायमिंग दिली तर तेवढं आयुष्य आहे का? हां, सकाळी जेवलं मामदं आणि संध्याकाळी भजनाला येतो म्हणतं ते ह्याचंच भजन करीत न्यायची पळेल म्हणजे ते आपल्या हातात तेवढं वय नाही। एखादा जगला तर 100 वर्ष म्हणजे लय झालं, आणि त्या जगण्यात जरी गळ्यात माळ असणारा माणूससुद्धा परवा म्हणजे 2-3 वेळा बोलला बरं का आमच्या इथला, अतिशय म्हणजे गाणा बिणारा सगळा, इतकं त्याचं आयुष्य गेलं भजनात, पण ते नालायक मला परवाचं म्हणते, महाराज 90 झाली अजून 10 वर्ष काय होणार नाही, तर रेशन न्याला, तर रेशन न्याला। मी म्हणलं हातपाय कापायला लागले आहेत आणि म्हणलं हे गठळं न्याला पोराशी लावून दे, उचलून पाठवू द्या, म्हणलं घरापर्यंत टाकीत नाही। अहो खरोखर ती घेऊन गेलं, तुला काय अभिमान, मी 90 वर्ष जगलेला। हां, मी काय म्हणतो, नाही तरी काय थोडी, हां, मी म्हणत नाही, तुकोबराय म्हणतात, मी काय म्हणतो किती अभिमान आहे त्याला जगण्याचा, बघा लक्षात ठेवा, माणसाला किती आहे, आयुष्य तेवढं नाही आहे, त्याच्यामुळे तिथंही अधिकार बसत नाही। योग तप ध्यान या सगळ्याचाच नाही, आणि त्याच्यापुढं ज्ञान आहे, पण ज्ञानामध्ये सुद्धा ज्ञानाच्या आधीचा प्रतिबंध आणि ज्ञानाच्या नंतरचा प्रतिबंध, कोणता प्रतिबंध यातला सोपा आहे? आधीचा का नंतरचा? आधीचा का नंतरचा? सोपा प्रतिबंध कुठला? आधीचा का नंतरचा? आम्ही त्या पंक्तीला बसलोच नाही तर आम्ही काय सांगू ज्ञानाच्या आधीचा प्रतिबंध परवडला का नंतरचा? बरा कुठला? बरा कुठलाच नाही, पण सोपा कुठला? आधीचा परवडला पण नंतरचा, नंतरच्या प्रतिबंधातनं विजयी झालं की मग करणं संपलं, अवाच्य व्यवहार्य स्थिती, कर्तव्य अभाव स्थिती प्राप्त होते, लक्षात ठेवायचं। ज्ञान होण्यापेक्षा ज्ञान मुरणं होणं सोपं आहे का मुरणं? नोकरी मिळणं सोपं आहे का मिळालेली टिकवणं? टिकवणं सोपं आहे? बघा माझ्याकडे लक्ष नाही आहे तुमचं एक वेळ नोकरी मिळेल, हां, एक वेळ नोकरी कदाचित मिळेल, पण मिळालेली
टिकवणं फार अवघड आहे, लक्षात ठेवायचं. मिळालेली टिकवणं फार अवघड आहे. तसं कदाचित श्री आई गुरुकृपेनं ज्ञान होईल नाही असं नाही, पण झालेलं ज्ञान वृत्ती ज्ञानाच्या हाऊसमध्ये जर राहिलं शिल्लक तर त्याच्यासारखं वाईट काय. त्या ज्ञानाचं पर्यवसन व्हावं, ते ज्ञान मुरावं. लक्षात. ते ज्ञान स्वये पुढे म्हणून भारी नावडे ज्ञानी मोक्षू घडे परी निघाले. ज्याच्यात शिल्लक राहतंय त्याचं नाव संसार, आणि ज्याच्यात लाहो येते गेलिया काही बाही उरे, ज्याच्यात काडे मात्र काय शिल्लक राहत नाही त्याचं नाव परमार्थ आहे. मी काय म्हणतो लक्षात आलं का. आपल्या या ब्रह्मांडातले या बरेच विद्वान म्हणजे अनादिकालापासून बरेच विद्वान काय झालेत या वृत्तीज्ञानाच्या फटकत. हा वृत्तीज्ञानाचा विळखा फार मोठा आहे आणि याच्यामध्ये जीव घायकुतीला येतो म्हणतात. तुकोबरायांनी सुद्धा त्याच्याबद्दल काय केलेलं आहे, त्याच्यात ती घालमेल होऊन दाखवलं. लक्षात. त्याचं पर्यवसन व्हावं. आता ते ज्ञान व्हायचं झालं तर मग त्याच्याकरता जिथं ते अध्यासनं चालू आहे तिथं जायला पाहिजे. काशीमध्ये आळंदीमध्ये जायला पाहिजे. श्री गुरूंची कृपा संपादन करायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे. तिथं गायी असली शान काढायला पाहिजे, अमकं करायला पाहिजे, तमकं सगळं करायला पाहिजे. तिथं टिकायला पाहिजे. हां, आणि मग टिकून मग गुरुकृपा, मग अपेक्षित जे आपले असा त्याचा क्रम आहे. लक्षात ठेवायचं. आता इथं 2 तास कीर्तन असतं, 2 तास कीर्तन असतं, तरीसुद्धा आपल्याला काय वाटतं, सांगावं लागतं कीर्तना या कीर्तना या कीर्तना. ठरलेलीच माणसं, ठरलेलीच जागा, अगदी तेवढंच मॅच असतं. लक्षात. हां, आणि आपल्यालाही वाटतं की आळंदीसारखा एखादा कीर्तनकार आमच्या गावात तयार व्हावा, आळंदीसारखा एखादं पोरगा आमच्या गावात तयार झालं पाहिजे. पण कुणाच्या घरात. हां, शेजाऱ्याचं पोरगं आळंदीला घालवाय पुढच्या कडेला, आणि ह्याचं पोरगं IT क्षेत्रात. हां, RITला ॲडमिशन मिळते का बघ, ह्याला मिळते का बघ, त्याला मिळते का बघ. हां, आमच्या संप्रदायात रंगलेल्या माणसांनी सुद्धा पोरं भागवत संप्रदायामध्ये घातली. हां, का मोठ्या मोठ्या पदावर नेऊन बसवली. शिकू नये असं माझं म्हणणं नाही बरं का, शिकू नये असं म्हणणं नाही. पण जबाबदारी धुरींची काय कर्तव्य आहे, वारकऱ्याचं खरं कर्तव्य काय, वारकऱ्याचं खरं कर्तव्य आहे काय. आमचं काम आहे, तुमचं आमचं काम काय. वाढवया सुख भक्तिभाव धर्म, वाढवया सुख भक्तिभाव धर्म, वाढवया सुख भक्तिभाव धर्म, वाढवया सुख भक्तिभाव धर्म. कुणाचारी नाम विठोबाचे, कुणाचारी नाम विठोबाचे, कुणाचारी नाम विठोबाचे, कुणाचारी नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया करे, अवतार तुम्हा धराया करे, अवतार तुम्हा धराया करे, अवतार वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. हां, कोणचं केलं तर चालेल. हां, सांगताना म्हणता येतं हे प्रार्थनावर चालतंय, सत्ता मान प्रतिष्ठा पैसा हे प्रार्थनाच्या आधी नाही सांगावं आणि भजन करावं असं सांगणारी मंडळीसुद्धा फार अवघड काम झालेलं. लक्षात ठेवायचं. अभिप्राय काय, ज्ञानाच्या आधीचा प्रतिबंध, ज्ञानाच्या नंतरचा प्रतिबंध. लाहो येते गेलिया काही बाईवडे, आणि यातून बाहेर पडावं लागतं. आता याच्याकरता जावं लागतं, त्याच्याकरता अधिकार पाहिजे. गुरुची कृपा संपादन करावं, ईश्वराचा अनुग्रह, गुरुची कृपा, अंतकरणाची कृपा, आणि मग ते ज्ञान आहे. लक्षात ठेवणं. मी परब्रह्म स्वरूप आहे पण माझ्या सकट सरते शेवटी सगळं जग ब्रह्मरूप आहे असं वाटतं. कोणाकोणाला जावं असं वाटतं आळंदीला, कोणाकोणाला वाटतं काशीला जाऊन शिकावं असं कोणाला वाटतं. अडचण आहे, शिकायला काय अडचण आहे, पण शिकाय गेलेत आणि जर समजा ते आणि शिल्लक राहिलं तर माझ्यासारखा शाणा कोण नाही, असाही घात होऊ शकतो. ते मुरावं लागतं. एवढं काठीनं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणशीला गड्या आपला गावच बरा. मी काय म्हणतो लक्षात आलं का, जे शहरात राहून गावात राहिलं ते शहरात जाते, आणि शहरात राहून आलं की म्हणते गड्या आपला गावच बरा. मी काय म्हणतो लक्षात आलं का, हे होत नाही असं नाही. या मार्गाने कोणाचं चित्तनिरोधन होऊन त्यांना साक्षात्कार झालं असं नाही, झाला नाही असं नाही, साक्षात्कार झाला असं नाही, पण बहुतेकांना नाही, काही थोड्या लोकांना झालेलं आहे. अधिकार संपन्नता आणि युगपरत्व विचार केला तर ही सगळंच साधनं कशी आहेत. अवघ्या वाटा झाल्यासीन कलीन घडे साधन, हे उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. मग आम्ही मुक्त व्हायचं का नाही, मग आम्हाला साधन कोणतं आहे. भक्तिपंथ बहु सोपा
भक्तिपंत बहुतोपा भक्तिपंत बहुतोपा भक्तिपंत बहुतोपा पुण्यनागवे पापा पुण्यनागवे पापा भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा. काय नाही यात येणे जाणे खेपा येण्याची एके खंडते. आणि दुसऱ्या चरणात म्हणता अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे किंवा याच्यापेक्षा अवघ्या दशा येण्याची साधती. पुढं काय म्हणते मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मिनती भावशुद्धी जाणून या. पुढं काय म्हणते साधन बीज आणि फळ हरीचे नाम असं म्हटलेलं म्हणून सगळ्यात सोपा मार्ग कुठला आहे भक्ती असा सोपा मार्ग सांगितलेला आहे. आणि ती भक्ती सर्वाधिकार सेव्य निश्चित फलपरव्यवसायी असे नामस्मरण भक्ती सांगितलेलं आहे. त्या नामस्मरणात भक्तिपंत बहु सोपा असं म्हटलेलं आहे. आणि ही भक्ती आहे पण या भक्तीच्या संबंधानं चिंतन करताना कालच्या अभंगामध्ये सांगितलं की ज्ञानदेव ध्याने रामकृष्णमणी पुढं ध्यानी आणि मणी. आणि आज काय सांगितलेलं आहे आता ती भक्ती आवश्यकता आहे लक्षात ठेवायची. भक्ती पण भक्तीला काय घटलं आहे भक्ती सोपी असं म्हणतात. भक्ती सोपी आहे का अभंगाचं पहिलं चरण आहे भक्ती सोपी आहे का भावे विन भक्ती पुढे यायचं बोलू नये भावे विन भक्ती बोलू नये भक्ती विना मुक्ती बोलू नये बळे विना शक्ती बोलू नये. आता या जर सगळ्याचं चिंतन करायला जर 2 तास दिलंच आहे तर तुम्हाला समजेल की तुम्ही कुठं आहात. आता तुमच्या मनात असेल की आम्ही जिथं आहे तिथं जिथं तू काय आम्हाला सांगायच्या नादाला लागू आतापर्यंत सगळं फाउंडेशन झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे PCC टाकायची आणि कमीत कमी 4 कॉलम आहेत तेवढे तरी उभा करायला पाहिजे. स्लॅब पडू दे नाही तर नाही पडू दे पण एवढं सांगायला पाहिजे. असं आपण वेळेतच संपवायचं कारण हे 1 दिवसाचं नाही. जर सेवा करणारी माणसं आहेत सगळ्यांनाच जमायला पाहिजे. म्हणून त्यामुळे भावे विन भक्ती आपण भक्तीपर्यंत आलो. पण भक्तीचं स्वरूप काय भक्तीमध्ये कोणते अंग आहेत याच्यामध्ये भक्ती सांगत असताना जर बघितलं ज्ञानोबाने हरिपाठामध्ये सांगले की 2 प्रकार सांगले. एक साधन रूप आणि एक साध्य रूप सांगितलेलं आहे. साधन रूप भक्ती ही प्रेमाची प्रथम अवस्था त्याला भाव असं म्हटलेलं आहे. आणि त्या भावाला देऊन ज्यावेळी प्रथम अवस्थेमध्ये प्रेम प्रकट होतं त्यावेळी ती साधन रूप भक्ती. आणि ज्यावेळी करायसारखं काही शिल्लक राहत नाही जीव दशा शिल्लक राहील नाही आयुष्य मात्र शिल्लक आहे
याला म्हणतात जीवनमुक्त. ती साध्यरूप भक्ती आहे. आणि मग त्याच्यामध्ये विलक्षण सुख कसं आहे? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. आता इथं जाऊन थांबायचं आहे, पण जायचं कुठनं? जायचं कुठनं? तृणाग्नी मेळ समरस झाले, कैसे नाम तेरे जपता हरी, कैसे नाम तेरे जपता हरी. तृणाग्नि में समरस झाले, कैसे नाम तेरे जपता हरी, कैसे नाम तेरे जपता हरी. कैसे नाम तेरे जपता हरी, कैसे नाम तेरे जपता हरी, कैसे नाम तेरे जपता हरी. ऋणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपतारी. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्णनामी संकल्प धरून आहे. साधनाच्या संबंधानं सांगितले, लक्षात ठेवायचं. म्हणून पहिल्यांदा सांगते भावे विन भक्ती. भावाशिवाय भक्ती बोलूच नाही, आणि भक्तीशिवाय मुक्ती मागायची नाही. काही काही लोक याच्यामध्ये भेद पाडत बसतात. एत मोक्ष देईल ज्ञान, कीर नाही आन, एवढ्यापर्यंत सांगतात. त्याच्या पुढची ओवी कोणी सांगायची? हां, ज्ञानानंच मोक्ष मिळतो असंही शास्त्रवचन आहे, ते सत्य आहे. नाही असं नाही आहे, लक्षात ठेवायचं. ज्ञानानं मोक्ष मिळतो. पण आता इथं ज्ञानानं मोक्ष मिळतो म्हणतात. तुकाराम म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष, 80 साक्ष बहुतांची. मग त्यांच्यात काय मतभिन्नता होती का? जशी आता आपल्यामध्ये असते तशी. प्रत्येक महाराजांचं सांगणं वेगळंच, प्रत्येक महाराजांचे विचार वेगळेच, पण संप्रदायाचे विचार वेगळे जरी असले तरी चिंतनाची भूमिका असेल. पण प्रवृत्ती लक्षणाचा विचार केला तर कोण कोणाचं तोंड बघील अशी गॅरंटी नाही बरं का. ज्याने अद्वैत तत्त्वज्ञानाच्या संप्रदायाच्या बैसकेवर आधारलेला संप्रदाय त्याची कास धरलेली आहे, त्यांच्यासुद्धा एका मतानं राहतील असं सांगता येईल. प्रत्येकाची भिन्नता आहे. कोण कोणाचं तोंड बघित नाही, कोण कोणाशी बोलत नाही, अमुकं तमुकं असं चाललेलं आहे, लक्षात ठेवायचं. अभिप्राय काय? तर इथं सुद्धा चिंतन केलं तर भावे विन भक्ती असं म्हटलं आहे. आणि तो भाव हा शब्द आलेला आहे. भाव शब्दाचं चिंतन करत असताना भाव म्हणजे नेमकं काय? भाव म्हणजे नेमकं काय आहे? ज्ञान, या ज्ञान भक्तू सहज एकवटलामध्ये. ज्ञानाचा आणि भक्तीचा मेळ घालणारे संत आहेत, तुकडं पाडणारे नाही. मुखानं नाम घेतल्यानंतर हातानं मोक्ष मिळतो, हेही ज्ञान तुकोबारांचं खरं आहे. आणि ज्ञानानंच मोक्ष मिळतो, हेही शास्त्रवचन खरं आहे. हेही खरं तेही खरं, दोन्ही बी खरं असं कसं? दोन्ही खरं असं नाही. तुकोबारांचं हे प्रमाण सांगत असताना महाराजांनी खुद्द म्हणजे रामबागेत सांगितलं होतं बघा, की मुखानं नाम घेतल्यानंतर हातामध्ये मोक्ष मिळतो. हे जरी मान्य असलं तरी मुखानं नाम घेतल्यानंतर हातामध्ये मोक्ष मिळतो, पण मध्यंतरी ज्ञान नावाची क्रिया आक्षिप्त मांड्या वाचून हे घडत नाही, आणि ती मानावीच लागते. भले ते आता नसेल घडलं, पण गेल्या झालं असेल ना, गेल्या जन्मामध्ये घडू शकतं. योगभ्रष्ट झालेली माणसं असतात, ती पुढं करू शकतात. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जपतपे, असं कसं म्हणायचं म्हणून म्हटलंय. वास्तविक ती गेल्या मागच्या अवतारातले कोण आहेत? सगळे ऋषीच आहेत ना. रामाच्या राजस सुकुमार मदनाचा पुतळा या रूपाचं दर्शन झाल्यानंतर मला संगसुख भोगावं असं सगळ्या ऋषींची काय झाली इच्छा निर्माण झाली. त्यावेळी रामाने सांगितलं इट्स नॉट अलाउड इन दिस, ह्या अवतारात हे शक्य नाही आहे. मग हे कुठं आहे? आता एक वचने आहे, एक पत्नी आहे, त्यामुळे इथं अनेक पत्नी चालत नाही. अनेक पत्नी म्हणजे 16,000 त्यावेळी जमल, म्हणून ते सगळं झालेलं आहे. म्हणजे ज्ञान नावाची क्रिया क्षिप्त आहे. तर त्यावेळी महाराजांनी उदाहरण असं दिलं की आपल्या घरामध्ये पाहुणा आला. पाहुण्याला नंतर आपण काय म्हणतो, घरातला मोठा माणूस नमस्कार करून दे, पाणी आण जा रे. आता पाणी आण जा म्हणून सांगितलं. आणणारा गेला घरात, फळीवर बघितलं, फळीवरला तांब्या घेतला, त्याचा तळ पुसला, आत तांब्यात बघितलं काय आहे काय, गंजाचं टोपान काढलं, आणि मग त्यात पाण्यात आहे का बघितलं काय, आणि मग तो पाण्याचा तांब्या भरला
आणि मग तो तिथनं बघून आणून काय केलं, पाहुण्यांच्या हातात दिला. आता पाणी आणजा सांगितलं, तो गेला, पाणी आणून पाहुण्याच्या हातात मिळालं, एवढंच सांगितलं. मध्यंतरी घडलेली क्रिया सांगितली का? तशी ज्ञान नावाची क्रिया अक्षिप्त मांड्या वाचून मुखानं नाम हातानं मोक्ष नाही, असा त्याचा निर्वाळा त्याने त्यावेळी दिलेला, लक्षात ठेवायचं. म्हणून हे भक्ती विन असं म्हणते, भावे विन भक्ती आणि भक्ती विन मुक्ती मागायची नाही, बोलायचं नाही म्हणून सांगितलं आहे. म्हणून पहिल्यांदा काय पाहिजे, आता भक्ती विन मुक्ती असं म्हटलंय, ज्ञानाविन. आता मुक्ती म्हणजे पुढं ज्ञान कुठं घालायचं जातं आहे हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. कुठं घालायचं, काय जिथं बसतंय ते लागतंय तिथंच घालायचं, लक्षात ठेवायचं. भक्तीचे पोटी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानाशी दिले महिमान. भक्ती हे ज्ञान हे मूळ नाही, भक्ती हे मूळ, ज्ञान हे फळ, वैराग्य ते फूल. हे नाथ महाराजांनी वर्णन केलं आहे की भक्तीच्या पोटालाच काय झालेलं आहे, ज्ञान आलेलं आहे. आणि ज्ञानाला महिमान कोणी दिलेला आहे, भक्तीनं. म्हणजे इथं भक्ती श्रेष्ठ मांडे असं नाही, दोन्हींचा समन्वय साधा नाही. तुम्ही म्हणशील भक्तीचीच पुष्टी करायला, पण दोन्हीत कधीही आपण काय करायचं, वेगळेपणा करायचा नाही आहे. आणि तसं बघितलं, ज्ञानाच्या आधीची भक्ती आणि ज्ञानाच्या नंतर भक्ती दोन्ही आहे. ज्ञानाच्या आधीची भक्ती ही प्रतिबंधाचा अभाव म्हणजे प्रतिबंध निवृत्ती करत आहे, आणि ज्ञानाच्या नंतरची जी भक्ती आहे ती कशा करता आहे, नंतरचा प्रतिबंध आहे. वृत्ती ज्ञानाचं पर्यवसन म्हणजे वृत्ती ज्ञानाच्या फटक्यातून सुटण्याकरता ज्ञानाच्या नंतरची भक्ती. भक्तीचा हात ज्ञानाच्या आधी आहे आणि ज्ञानाच्या नंतरही आहे. ज्ञानवरांचा क्रम कसा आहे, तू मन मी हेची करी, माझी भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज येते. इथं ज्ञान कुठं घातलेलं आहे, तू मन मी हेची करी, माझी भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी. इकडं मागं क्रम घातलेला आहे. आणि तुकोबारांनी कसं केलं, बोलावा विठ्ठल, आणि मध्ये काय घातलेलं आहे, पाहावा विठ्ठल. पाहणे ही क्रिया, इथं मध्ये ज्ञान घातलेलं आहे, ज्ञानाच्या आधी आणि ज्ञानाच्या नंतर असाही क्रम घातलेला आहे. म्हणून भक्तीचे पोटी जन्मले ज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे भक्तीच्या पोटाला ते ज्ञान आलं असंही म्हटलं, आणि त्याच्यानंतर ज्ञानाला भक्तीनं काय केलं आहे, महात्म्य दिलेलं आहे असंही म्हटलं, लक्षात ठेवा. भक्ती मूळ आहे आणि ज्ञान हे काय आहे, त्याचं फळ आहे, आणि वैराग्य हे त्याचं काय, फूल आहे, असं त्याचं काय केलं आहे, वर्णन केलेलं आहे. मग इथं सुद्धा काय म्हणते, आता ती भक्ती श्रेष्ठ आहे. मग भक्ती श्रेष्ठ आहे तर भक्ती कशाला म्हणतात, त्या भक्तीचं प्रमुख अंग काय, पेढा आहे. त्या पेढ्यामधून जर तुम्ही गोडपणा साखर काढून टाकली तर त्याला पेढा म्हणा का काय म्हणावं, त्यातला गोडपणा काढूनच टाकायचा, त्याला काय म्हणता येईल, पेढा म्हणता येईल का? हां, पेढा गोड असतो का कडू? गोड असतो. आतनं खाला तर बाहेरनं खाला तर कुठेही खावा, पण त्यातला जर आता गोडी आहे आणि त्या साखरेतनं जर गोडी काढून घेतली तर त्या साखरेला काय काय मग किंमत राहणार आहे का, त्याला गोड कोण म्हणणार आहे का? तसं हे त्याचं स्वरूप आहे, लक्षात ठेवा. तसं इथं भाव हे भक्तीचं खरं अंग आहे. आणि भाव म्हणजे काय, भाव शब्दाचे बरेच अर्थ होतात. त्याच्यामध्ये पहिला भावाचं म्हणजे भावाची प्रथम अवस्था जर काय असेल, आता भक्ती ही भावा वाचून राहू शकत नाही, आणि भाव त्याच्यामध्ये प्रेम ही भावाची काय प्रथम अवस्था आहे. आता हे प्रेम आहे, आणि हे प्रेम कोणाबद्दल असावं, प्रेम असं म्हटलेलं आहे. प्रेम त्याला प्रीती असं म्हणतात, लक्षात ठेवायचं. प्रेम हे त्या भावाचं प्रथम काय केलं आहे, अंग आहे म्हणून सांगितलं आहे, प्रथम स्वरूप आहे, लक्षात ठेवायचं. भावेविन भक्ती म्हणजे प्रेमाविन भक्ती असं म्हटलं तरी चालते. त्या भावामध्ये प्रेम असावं लागतं. आणि ते प्रेम कसं असतं, प्रेम आता त्याच्यामध्ये सुद्धा हे केलं आहे. आता प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच जणांचं बऱ्याच गोष्टीवर प्रेम असतं. कुणाचं घरादारावर आहे, कुणाचं कशावर आहे, कुणाचं कशावर आहे, पण आपल्याकडे तेवढा विचार करायला वेळ नाही, तेवढा विचार करायला वेळ नाही. इथं अभंग अशी जर समर्पक जर बघितलं तर प्रेम असं म्हटलं आहे. आता प्रेम कुठं वास करतं, प्रेम तेथे वास करी, मुखी उच्चारिता
प्रथम अवस्था ही प्रेम आहे. प्रेम ते वास करी मुखी उच्चारिता हरी. आणि असं हे प्रेमाचं स्वरूप आहे. आता प्रेम असतं लोकांचं बघा. वास्तविक प्रेमाची संकल्पना करताना तो कोण होता? प्रेम नये सांगता दाविता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. हे बोलाची जोगे नाही, अनुभवाच्या संबंधानं प्रेम आहे. आता इथं काय म्हणते? सांगता बोलता आणि दाविता. एक घडलेली गोष्ट आहे की आमच्या ह्या भागामध्ये की महाराजांचं कीर्तन ठेवायचं होतं. म्हणजे कोणाचं कीर्तन? गुरुवर्य साखरे महाराजांचं कीर्तन ठेवायचं होतं. आणि या भागातली 2-3 पुढारी लोक उठली आणि महाराजांच्या मठावर गेलीत. कुठे गेलीत? साधक आश्रमला गेली. आळंदीत दर्शन घेऊन साधक आश्रमला महाराज बसले होते. महाराजांच्या समोर गेले आणि समोर गेल्यानंतर त्याच्यामध्ये आमच्या गुरुजींनी काय सांगितलं होतं की मी महाराजांच्याशी बोलतो, पण बोलताना तुम्ही आधीमध्ये तुमच्या पॉलिटिकल भाषेमध्ये काय बोलू नका. त्यांना अनुभव नाही असं नाही, पण त्यांची एक छडी तुम्हाला बसली तर गावापर्यंत तुम्हाला मागं बघायची सोय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, अशा जाणत्या माणसासमोर शाण्या माणसासमोर काय करा, तुम्ही कमी बोललं तर बरं होईल. त्यात एक गोथळ होते. आता गोथळ असतात तीच माणसं पुढं जातात आणि मग ते महाराजांचं त्यांनी ऐकलं नाही. महाराजांना समोर बघितल्यानंतर आता ती काय माणसंच अगदी म्हणजे बघितल्यानंतर तिथं एकदम तुमच्या अंगावर रोमांच वगैरे आले. तुम्ही जाऊन बघायला पाहिजे. मी बी बऱ्याच वेळा जायला गेल्यानंतर त्यांना भेटावंच वाटलं. आलिंगन पाया वगैरे पडलं आणि नमस्कार केल्यानंतर महाराज आमचे बोलत आहेत आणि सांगायलेत की अशा अशी गावचे लोक आहेत, असे असे अमकं आहे तमकं आहे आणि असं असं कीर्तन करायचं आहे अमकं तमकं आणि या तारखेला यायला पाहिजे असं सांगितलं. कार्यक्रमाचं प्रवृत्तीने सगळं महाराज आपल्या ते सगळं ऐकत होते, बोलत होते. तेवढ्यात ह्याला राहुलं नाही. महाराज आमचं तुमच्यावर लय प्रेम आहे. खूप म्हणला नाही, आमचं तुमच्यावर लय प्रेम आहे आणि तुम्ही यायला पाहिजे म्हणजे पाहिजे असं बोलायला गेलं. आमचे महाराज ग बसले म्हणजे थंडी वाजायची पाहिजे. आता तो माणूस किती आहे कधी म्हणजे वाजवणाऱ्याचं जरी एक हे झालं बोर्ड झालं. मी ऐकायचं कीर्तनं भरपूर ऐकली महाराजांची रामागे. तर ते चांगला वाजवणार होता आणि चुकून त्याची हे झाल्यानंतर त्याला इतकं झाडलं, अरे तुझा हा पकवाज. आता हे माझं कीर्तन म्हणजे एक बासुमती आंबेमोहर असलं तांदूळ आहे, त्याचा भात केला आहे आणि मला 15 दिवसाची भूक लागली नाही. मी तोंडामध्ये घास घातला आहे आणि आनंदानं खायचा म्हणतोय. तो दाढत खडा लागल्यानंतर जी झळझळ होते ती तुझ्या पकवाजानं झाली नाही. तुम्हाला सांगतो, पोरं तिथली त्यांची शिष्य होती ते भ्याले. आता म्हणजे ह्याला धरून आणलं तर उद्या कोणच येणार नाही. खरोखर दुसऱ्या दिवशी कोण आलंच नाही. महाराजांना जरा इकडे तिकडे सूर होऊन चालायचा नाही. लक्षात ठेवा, अगदी क्लिअर व्यवस्थित लागायचं. म्हणजे त्याची जाण असते म्हणून ते म्हणत आता ऐकणाऱ्याला कळलं पाहिजे की हे कशा घराला बोलले. म्हणजे पुढं जायचं नाही. वाजवणाऱ्याला गाणाऱ्याच्या पुढं जायचं नाही, मागोमाग जायचं, फार मागंही राहायचं नाही, त्याच्याबरोबर जायचं. आणि हार्मोनियम जर असेल तर हार्मोनियमवाल्यानं काय मागणं असावं आणि पकवाजानं बरोबर असावं आणि त्या चालीचा लय वगैरे सगळं बघून असं त्यांना मंत्रमुग्ध भजन आणि ते ऐकलं तर अंगावर असं हे व्हायचं. लक्षात ठेवा. आणि मग तसे बोलले तर मग तो म्हणा मग आमचं तुमच्यावर लय प्रेम आहे. थोडक्यात आय लव्ह यू असं म्हटल्यानंतर महाराज म्हणले तुमचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे ना, मग तुम्ही म्हणताला त्या तारखेला मी यावं असं नाही, तर मी म्हणतो त्या तारखेला कीर्तन ठेवा. महाराज काय म्हणाले, मला जी तारीख हवी आहे ती द्या तुम्ही. तुमच्या तारखेनं तुमच्या म्हणण्यानं काय येतं, माझ्यावर प्रेम आहे ना, मी म्हणतो ती तारीख द्या. प्रेम नव्हे हे सांगायचं नाही, बोलायचं नाही. आणखी एका गावात मी कीर्तनाला नेहमी जायचं. जवळजवळ 7-8 वर्ष कार्यक्रम केला आणि 7-8 वर्षानंतर एक मालक बदलला. मालक बदलल्यानंतर तो काय म्हणला माहिती आहे का, कीर्तनाला ज्यावेळी सांगितलं त्यावेळी त्यांच्या बगल बच्च्यानं मला सांगितलं जागराचंच कीर्तन तुमच्याकडे आहे, तुमच्यावर जास्त प्रेम आहे आणि या साहेबांचं जरा मध्ये नाव घ्या. हां, सुरुवातीला घ्या, कुठेही घ्या, पण साहेबांचं नाव घ्या. मी म्हटलं माझ्या गुरुजींनी तुकोबारायांनी हेच शिकवलं आहे, वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची. आणि त्याचं तरी काय चुकीचं आहे, त्याचं तरी काय चुक आहे. कारण आमच्याकडं मुक्त व्हायसाठी माणसं कमीच कीर्तन करायलेत, पण आपलं पोटालागी सुने उघडे झाकले ना. अहो त्याला गावातनं त्याने हाकलून दिलं. नंतर त्यानं सप्त्यात बोंबाबोंब केली आणि त्याचं नाव घ्यायचं. मी म्हटलं हे आपल्याला जमणार नाही. काय झालं, दुसऱ्या वर्षी ते कीर्तन आलं नाही. आम्हाला काय हे घर होणं तर तसं घर पुन्हा. आता लई लोकांचा खळांब होतोय. एक एक वेळा असं होतंय डबल चारका पडतात, कीर्तनं मिळत नाहीत, ह्याचनी दंबी तुम्ही हायगेही करत नाही. लक्षात म्हणजे माझे मोठेपणा सांगतोय असं नाही. सेवा ही त्याचं काम आहे, देण्याचं करून घ्यायचं काम त्याचाच. लक्षात ठेवा, ह्याचं नाव घ्यायचं. त्यानं सांगितलं काय हे नाव यांचं ते योगदान आहे अमकं आहे तमकं आहे. मी म्हटलं याला प्रेम म्हणत नाही, हा शुद्ध कमर्शियल बाजार आहे. आणि असं असेल तर ती भक्ती ठरत नाही, तो सगळा व्यापार ठरतो. लक्षात ठेवायचं. मग आता कधी नाही ते आम्हाला एवढ्या क्षणभंगुर असणाऱ्या आयुष्यातून एवढं आम्हाला नामचिंतन करण्याकरता या लोकांनी काहीतरी उभा केले आणि एवढ्यात आम्ही 1-1.5 तासामध्ये आपल्याला जेवढं आपल्या पदरात पडतं तेवढं पाडून गेलं पाहिजे का नको.
का ह्यात आणि मालकीने मिशा पिरंगडत बसायचं? हां, याचा परिणाम काय याची जाणीव असा ना, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा. गणित नाही दिला तारा, गणित नाही दिला तारा, गणित नाही दिला तारा, गणित नाही दिला तारा. परिणावरती भोवरा, परिणावरती भोवरा, परिणावरती भोवरा, परिणावरती भोवरा. बाहू थोरा जिया, बाहू थोरा जिया, किती जन्म झाला फेरा, गणित नाही दिला तारा, परिणावरती भोवरा, बाहू थोरा जिया. किती जन्म झाला फेरा, नाही दिला तारा, म्हणून साधकानं मृत्यू डोळ्यासमोर ठेवून परमार्थ केला पाहिजे असं महाराज म्हणायचे. लक्षात ठेवा. अभिप्राय काय तर माझं नाव घेतलं पाहिजे, म्हणजे प्रेम नाही सांगता बोलता माझं तुमच्यावर लई प्रेम आहे बोलून जावलं की संपलं. कारण नाही आहे, कारण या प्रेमाचा अधिष्ठान प्रेम तेथे वास करी असं म्हणते. मुखी उच्चारित आहे, मी मगाच सांगितलं जो आस्ती आहे तोच प्रेमाचा अधिष्ठान आहे. लक्षात ठेवायचं आणि त्याच्याबद्दल बोलायचं हे करायचं म्हणजे सगळं आरोपित आहे. कारण मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप. आता आपण वाणीला संबंधानं काय करायचं आहे, परमात्म्याच्या त्यांच्या आरोपित भाषेतून तुकोबारांनी काय केलं, हे सगळं केलं आहे. वास्तविक प्राप्ताची प्राप्ती असं म्हटलेलं आहे. पण अभिप्राय की मी मगाच सांगितलं तसं कळत नाही म्हणून असं घ्या, संहितेच्या मार्गाने घ्या. तर हे प्रेम आहे ते अधिष्ठानाला संबंधित आहे आणि तो कसा आहे, आस्ती आहे, भात्य आहे, प्रिय आहे आणि तोच त्याचा विषय असल्यामुळं तिथं काय झालेलं आहे, हे प्रेम शब्द भाव याचं प्रथम आहे. आता भाव म्हटलेलं आहे. भाव म्हणजे की भावे विण भक्ती. भाव शब्दाचे आपल्याकडे भरपूर अर्थ आहेत. भाव शब्दाचे अर्थ भरपूर आहेत आणि भाव शब्दाचा अर्थ म्हणलं की काय कांद्याचा भाव आहे, काय बटाट्याचा भाव आहे, काय ह्याला भाव आला आहे. आपण काय म्हणतो काय ह्याला भाव आला आहे. इथं भाव म्हणजे काय म्हणजे शब्दशा अर्थ घ्यायचा नाही तर याचा अभंगाच्या संबंधाने लक्ष्यार्थ आणि वाच्यार्थ असं म्हटलेलं आहे. एक सुनबाई होती आणि त्या म्हातारीने सांगितलं, पाहुणे आल्यात पापड घे आणि भाजीत बस. पाहुणे घरात आलेले आहेत, येणार आहेत आणि पापड घे आणि भाजीत बस. तिनं काय केलं, पापड घेतले नाही असं नाही, म्हातारी गेली बाई. ते पापड घेतलं आणि त्यांच्या परड्यात एक पोकळ्याच्या भाजीचा वावर होतं त्याच्यात जाऊन बसलं. थोड्या वेळ पाहुणे घरात आल्यानंतर इकडं तिकडं म्हातारी आली म्हणजे अरे पापड भाजलेत का नाही बघा म्हणून आले. काय झाले काय नाही तर आत कोणच नाही. अरे म्हणजे कुठं नेमकी गेली बघायला गेल्यानंतर परड्याचं दार उघडं. म्हणजे परड्याने गेली का पळून काय, परड्यात जाऊन म्हटलं तर ही भाजीत बसली होती निवांत. मग म्हातारी म्हणजे अगं काय डोकं फिरले का काय, हे आणि वर एक तर म्हणता आम्ही ऐकत नाही आणि तुमचं ऐकलं आणि मी इथं बसलो तर तुम्ही तर ती इथं का बसलीस तर तुम्ही सांगितलं पापड घ्या आणि भाजीत बस. तर तिच्या पुढ्यात पापडाचं का मिळवत आणि ती जाऊन भाजीत बसली निवांत. एकाला विंचू चावल्यानंतर ते पळत आलं आणि दंगा करीत आल्यानंतर तो मांत्रिक होता त्याच्याकडे आला. मांत्रिकाला आल्यानंतर त्यानं बघितलं तर त्याच्यावर डंक मारलेला होता. मग त्यानं आपला काही केला औषधाच काढला पाला आणला आणि त्याची गोळी करायला. आणि मग त्यानं गोळी करताना विचारलं कुठे चावला विंचू. त्यानं काय विचारलं विंचू कुठे चावला तर तो म्हणला सुताराच्या बोळात चावला. अरे म्हणाले विंचू चावला कुठे तुला, सांगतोय ना सुताराच्या बोळात. तो म्हणा हे बोळा घेणे सुताराच्या बोळातून जायचा. दोघं तिघं जण अशी जेवायला गेली आणि जेवायला गेल्यानंतर हॉटेल मालकाचे मर्जी सांभाळून जेवायला बसलीत, पोटभर जेवलीत आणि जेवून झाल्यानंतर त्या हॉटेल मालकाचं लक्ष होतं. त्यानं काय केलं तर तो दोन चमचीच खिशात घातले. 2 चमचे उचलले नाही खिशात घातले. नेमकं त्याचं लक्ष गेलं. म्हटलं नाही असं काय करायला असेल. त्यानं काय बोलला नाही. बिल वगैरे भागवलं आणि बाहेर पडताना त्यानं महाराज थांबा म्हणले तुम्ही. ते म्हणलं का तुम्ही खिशात काय घातलं.
होय म्हणजे तुमच्या समोर घातलं. काय घातलं तर चमचे घातले. का चमचे घातले तर त्यानं चिठ्ठी बाहेर काढली आणि त्याला सांगितलं, बघ मला डॉक्टरांसाठी जेवून झाले की 2 चमचे घ्या. जेवून झालं की काय करा 2 चमचे घ्या. माझं काय चुकलं का? हां, तर असा भाव नाही ज्याच्यामध्ये प्रेम आहे तो खरा भाव आहे, लक्षात ठेवा. आणि ते खरं वर्म आहे भक्तीचं. नाहीतर सगळं विडंबन चालू आहे. सगळं काय चालू आहे? विडंबन चालू आहे. कोण नावासाठी करते, कोण कशासाठी करते, कोण कशासाठी करते, कोण कशासाठी करते, लक्षात ठेवा. अडचण आहे. चुकली या वर्म फेरा पडे. इतके वर्ष सगळं करून जर त्याच्या समोर गेल्यानंतर जर गती अधोगतीचा संबंध जरी आला तरी संपला परमार्थ. अधोगती सोडा, गतीचा जरी संबंध आला तरी संपलं. पण कशी अवस्था व्हाय पाहिजे? वरमाते एक आहे धरावा भाव. अद्वैत भाव तुका म्हणे हाती संती मागे केला उपाव. मागे केला उपाव. माझे केला तुझे मिरलोगा तुझे मिरलोगा करुणिया पेटे. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. थोडक्यात भाव म्हणजे भगवंताबद्दल असणारं प्रेम. आणि याच्यामध्ये नंबर लागतो तो गोपाळांचा, बऱ्याच भक्तांचा आहे, लक्षात. वडजा नावाचा देवाचा एक सवंगडी होता. वडजा वरदवा कुडा पेंद्या सुदामा, त्याच्या नादात मी लागू नको रे काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. त्याच्यामध्ये वरजा त्याचं प्रेम अतिशय. प्रेम कशाला म्हणतात ते कळावं लक्षात. मग आत्यंतिक भगवंतावर असणारं त्याचं प्रेम. आता हे प्रेम कसं आहे? गुणरहित, कामनारहित असं म्हटलं आहे. आणि प्रतिक्षण वर्धमान. प्रतिक्षण म्हणजे 10:30 वाजले तरी पहिलं 9चं होतं तसंच प्रेम पाहिजे. प्रतिक्षण वर्धमान. आता कळतं लक्षात. खरोखर तुम्ही आता आम्ही जे ऐकतो आलो देवावर प्रेम आहे म्हणून आलो का? कसं आलो आहे? देवावर पांडुरंगावर प्रेम आहे म्हणून आलो ना प्रामाणिकपणे. 100% सांगा. तो सर्वज्ञ आहे. मला कळत नाही पण त्याला सगळं कळते. खरोखर आमचं पांडुरंगावर प्रेम आहे म्हणून आलो का नाही? देवावर प्रेम आहे म्हणून आलो ना. मग देवावर प्रेम आहे म्हणून आलो तर येताना चपलं का दडवून ठेवली आधी सांगा. हां, अडचण आहे. प्रत्येकजण काय करते? चपलं दडवून ठेवते. मग आता सगळ्यांनी दडवून ठेवल्यानंतर ठेवायची कुणी? माझं तरी एक आयडिया असते बरोबर की सांगतोय बरं का. आता काय उद्या इथे येणार नाही त्यामुळे काय अडचण नाही. मी काय करतो? उजव्या बाजूला डाव्या बाजूला चप्पल काढायचं, डाव्या बाजूला. कारण ही कीर्तन इतकी महाग पडतात की बरोबर महिन्याला एक चप्पल गेलेलंच असतं. गावाची नावं घ्यायची. आमक्या गावात मात्र 100% चप्पल जाते. आमक्या मी सांगणार नाही कारण हे महाराज परत बिन चप्पलाची जाते. मी काय म्हणतो लक्षात का? प्रतिक्षण वर्धमान. आता तो वडजा होता त्याचं भगवंतावर जास्त प्रेम.
घरची माणसं जर अशी काय होती, चोरट्याच्या नादाला लागलाच कशाला अशी म्हणणारी माणसं जी असतात. आम्हाला तरी काय लोक चांगले म्हणतात त्याला काय देवाला सोडले म्हणतात लोक. आणि त्यांच्या घरातली माणसं बोलवून येते ती बी ओरडत असतील आमच्या माणसाने घेऊन जाते म्हणून. मग वडजाच्या घरातली माणसं त्याच्या वडजाच्या घरात कार्यक्रम होता आणि कार्यक्रम असा होता म्हणता की त्याच्यामध्ये जेवण होतं. जेवणामध्ये कढी वगैरे असे केलेले सगळं आणि त्या जेवणाच्या त्या त्या कढीचा वास तर दृष्टांतकारांनी सांगितलं की तो कढीचा वास आकाशात गेल्यानंतर देवांची विमानंसुद्धा थांबली होती. तुम्हाला किती आला आहे बघा कढीचा वास. आणि मग तो वास देवांच्या नाकात शिरल्यानंतर देवांची विमानं माध्यानं काळाला स्थिर राहिली. थोडा वेळ 11-12च्या दरम्यान ते जेवण झालं आणि त्या कढीला आणि त्या कढीचा रस आणि त्याचा स्वाद गंध नाकात शिरल्यानंतर पहिल्यांदा आठवण झाली वडजाला. कुणाची? भगवान श्रीकृष्ण. त्याचं नाव वडजा. तुम्हाला आम्हाला हातात पडलं म्हणलं की ताटात पडायचं तवरच चालू असते. असा हात मागं मारला का नाही पुंडलिक वरदा म्हणायच्या आधीच एखादं. परवा काय झालं, आम्ही कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर काय झालं, तिकडं दिंड्या येतात. आजरात आलं दिंड्या येत असताना काय झालं, 5-6 माणसं आली. पाऊस जोरात झाला. आता म्हणलं येणार नाही. एक दिंडी आली आहे. तेवढ्याला जेव्हा वाटलं आम्ही जेवायला बसलो. आमची ताटं वाढून पूर्ण व्हायला तेवढ्यात 10-12 जण आले. महागोंडवाली 10-12 जण आले. 10-12 जण आल्यानंतर तो वाढणारा काय म्हणला, महाराज ह्यांना पण लागलीच वाढून घेतो म्हणजे कीर्तनाला बरं. म्हटलं ठीक आहे. आता त्यांना बाजूला बसले. पानं टाकल्यानंतर आपण जेवायचं काय जेवायचं नाही अडचण म्हणजे वाढून पूर्ण आहे. बाजूला एक असं चवचवलेलं होतं म्हणता माड बघायला आलं आणि त्याला वाढीसपर्यंत म्हणलं काय असतंय त्या अन्नाचा थोडासा जरी स्पर्श झाला तर हे स्वभाव आहे, तोंडात लाळ तयार होते. म्हणून रामकृष्णारी म्हणायचं असतं, लाळ तयार झाली की आधी पूर्ण ब्रह्म होत नाही, मग अडचण पडते सगळं. म्हणून काही देवळामध्ये सुद्धा काय असते पडदा लावतात बघा. ते जेणे आता हे काय सगळं त्याचंच आहे पण सांभाळावं ना. आंघोळ नाही केली तर चालते मग काय तसं राहून चालणार नाही. काय अंगावर पाणी होतं बाह्य अंग आंतरशुची बाह्यशुची दोन्ही बी कंपल्शन आहे. तुम्ही असं काय म्हणू नको सा बाह्यशुची आमकं नाही पाहिजे. पाहिजे माहीत असतं लक्षात ठेवा. मग मी म्हटलं काय हरे राम असं चालू केल्यानंतर ते त्याचं अंग असं हल्लं बघा. तळ पाहिजे आग मस्त करायचं आणि कीर्तन झाल्यावर का नाही जणू काय तुला दावतोच इसका असंच चिडलं माझ्यावर. मला काय म्हणायची गरज होती म्हणता लगेच. मी म्हटलं किती जन्माचा आग पडले तुला कोणास ठाऊक म्हणतं. जेवण फुड्यात आलं की अशी वासना माणसाची डळमळते. अवघड कामाला लागतं. एका गावात कालाच्या कीर्तनला जे विठ्ठल झालं की माणसं माझ्या पाया पडत नाहीत तर त्या वडल्या म्हणलं का नाही अशी बसत्यात लाईनीत म्हणता धुळाच पडतात. कधी एकदा खाईन आणि पुंडलिक वरदा तर सोडूनच द्या. पुंडलिक वरदा तर म्हणायचं सोडून द्या. तू का म्हणे धावे मग अवघे बरवे ही रीतिरिवाज आहे लक्षात ठेव. तुकोबारायने सांगितलंय तो संघ असल्याशिवाय ते जेवण बरं लागत नाही. वडद्याच्या अंतकरणात लगेच आलं माझ्या कानाला कडी द्यायला पाहिजे. आता कानाचं नाव काढलं तरी ह्याचा बी काना काढून घेतात काय कुणास ठाऊक. आता करायचं काय म्हणा ही कडी गेली पाहिजे. कशी नेली पाहिजे आधी कृष्णाला माझ्या नेली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण तिथं आहेत. आता मी सांगतोय तुम्हाला तुम्ही ऐकायला तुम्हाला माहीत नाही मॅडम बघून ऐकायला किंवा माहीत असलं पण भगवान श्रीकृष्णाला सगळंच माहिती आहे ना. कडी शिजवणारा मी तोच आहे आणि इथंपर्यंत आणायची सोय लावणारा तोच आहे. मग त्यानं बघितलं आता न्यायची कशी मग त्यानं काय केलं सगळ्यांचा डोळा चुकवला आणि घेतलं कडीचं भांडण जे तोंडात भरलं म्हणता जेवढी बसेल तेवढी भरली. कशात? मुखपात्रात जेवढी बसेल तेवढी भरली आणि भरल्यानंतर त्यानं काय केलं काय रे करतो म्हणजे त्यानं करताना काय केलं तोंड भरून घेतलं होतं पण असं केलं लोकांना वाटलं ह्याला झालं वाटतं इथं घाण केलं पळ म्हणाली. म्हणजे आयडिया कशी केली बघा. केलं असं केलं तोंड भरलं. तुम्हाला जाऊन तेवढंच निमित्त काढलं आणि ते सुटलं म्हणता नंदांच्या बाजूला भगवान श्रीकृष्ण उडते. वाट बघितली वाट पाहे वा जाणाऱ्याची इच्छा प्रबळ पाहिजे लक्षात ठेवा. गेला ते कधी ते देवानं केलं तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडे ना. हा जो गेला का नाही ते देवाच्या तोंडात केलं त्यातच कडी सोडली चूळ भरली म्हणायचं. तुम्हाला असं कोणी दिलं तर घेशीला काय प्रेम नाही सांगता बोलता भाव शुद्ध नामावरी भाव शुद्ध नामावरी भाव शुद्ध नामावरी हर्षेनाचे पिटुटाळे
कळीकाळ पाया तळी कळीकाळ पाया तळी गरजुहारीचे पवाडे गरजुहारीचे पवाडे गरजुहारीचे पवाडे गरजुहारीचे पवाडे गरजुहारीचे पवाडे गरजुहारीचे पवाडे भाव शुद्ध नामावळी हरसेनाचे पिटोटाळी कळीकाळ पाया तळी घालू या बळे असा जो भाव आहे जे भगवंताबद्दलचं प्रेम आहे ते निस्सीम असतं लक्षात ठेवायचं आणि त्या निस्सीम भावानं असणारं जे प्रेम आहे आणि ते प्रेम नाहीतर मग प्रेमाची विडंबना जर करायचं म्हणजे विडंबना अशी ठरते की सासूसाठी रडे सून म्हातारी वाजल्यानंतर सूनबाई अशी तिला झटली म्हणता हिला न्यायची नाही हिला न्यायची नाही इथंच ठेवायची नाहीतर मला हिच्या बदल्यात न्या असं डिपार्टमेंट पाहिजे होतं न्या म्हटल्यानंतर मग चल तर न्या म्हटल्यानंतर चल तर म्हटल्यानंतर मग काय म्हणेल अडचण होईल लक्षात ठेवा असं कोण म्हणत नाही म्हणून हिच्याऐवजी मला नेली असती तर आमकं तसं तिला झटाली मग आदल्या 8 दिवसामध्ये ज्या बाईजवळ शिवाय देत होती ती आली नाही ही विलक्षण बैठल्यानंतर म्हणजे आज सूर्य पश्चिमेकडं उगवला का काय दंगा सुरू झाला केवढं म्हणता त्याच्याबद्दल काय बायकांचं काय हातच धरायला नको लक्षात काय काय बोलत असतील अमकं तमकं माझी अमकं तमकं सगळं सुरू झालं आणि मग ती जिनं आधी तिच्या शिवाय ऐकल्या होत्या तर म्हातारीबद्दल ती गेली म्हणजे हे कसं काय एवढी अंगाला मिठी मारायला तिला सोडाय तयार नाहीस आणि कसं काय माग परवा तर म्हणतो कधी वेळा मरते असं म्हणत होती ना म्हणजे तेच खरं आहे मेली मी आता सुटलो अगं मग आत्ता का रडा लागलीस मिठी मारून नाही म्हणजे किल्ल्या कुणीकडल्या साईडला ठेवलं ते गावाला मोदे घातले रडाया हां असं नाही काही नलगी एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठ्ठलाचे असं म्हणतात असा भाव आहे त्या भावाशिवाय भक्ती बोलू नाही म्हणतात आणि भावानं युक्त असणारी ती खरी भक्ती ठरते भावे विन भक्ती आणि मग भक्तीशिवाय मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये अंगात बोल असल्यापासून शक्तीच्या वल्गना करू नये नुसता भावार्थ सांगतो आणि वेळेवर संपवतो का तसं हां वेळेवर संपवतो बघा आपल्याकडं माणसं रोजगारला असली का नाही तुमच्या शेतात माणसं रोजगारला पाहिजे रोजगारला माणसं असले की 8-12 बरोबर आहे 8ची माणसं 8ला येणारी माणसं तुम्ही खरोखरची शेतकरी पैसे देणार असाल तर 8ला येणारी माणसं तुम्हाला 7:30ला आली तर चालतील का 8:30ला चालतील 7:30ला आली आनंदी आनंदगडे आणि ते समजा जर 8:30ला आलं तर मग सगळीकडे बोंबाबोंब जाताना ते माणूस बरोबर 12ला गेलं उठून 11:30ला गेलं तर ते परत आमच्या शेतात पाय ठेवायचा आणि ते जर म्हणायला जातात मी 12ला जाणार नाही मी 1ला जाणार ते म्हणते मरसपर्यंत आमच्यातच कामाला आहे असंच ऐकायचं उलट आहे हां असंच आहे मग जर तुमच्या घरात कामाला येणारा माणूस 8:30 ऐवजी 7:30ला यावा आणि 12 ऐवजी 1ला जावा असं वाटत असेल तर इथं कामाला आलेला माणूस तुम्ही गुंडळता का पण असो एवढा मोठा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची वेळ वगैरे सकाळी सेवेकरी माणसं आहेत त्यांना सगळं वेळ करत असो अभिप्राय काय तर एका केवळ भावाने जर प्राप्त होत असेल कैसे नि दैवत प्रसन्न करे पहा रे हे दैवत कैसे भक्तीपिसे भाविका अंतकरणातलं प्रेम जागृत झालं तर भेटत असेल उगारा हे निवांत सिनसी वाया कशाला नाही ते वाढवत बसतो म्हणतात शिणू नकोस म्हणतात आणि मग शिन्न याची व्याख्या केली साया असं करसी प्रपंच दिनसी हां नुसती जोडाजोड 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 हां आपलं मी मग काय सांगितलं केळीचं पान शिवून होईल का होणार नाही साया असं करसी प्रपंच दिनसी हां मग हे एवढं कसं जमत नाही हरीसी नवदसी कोण्या गुणे असं काय पाप आहे बाबा कोणता सही झालेला आहे की तू हरीचं नाम जप करत नाहीत म्हणतात मग ज्या प्रतिबंधामुळं प्रवृत्ती लक्षणामध्ये स्थित्यंतराचं स्वामी होऊन आपण जन्ममरण बघतो त्या प्रतिबंधावर जर मात करायची असेल तर ज्ञानोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात त्याचा उपाय सांगतात ज्ञानदेव म्हणे
हरी जप ज्ञानदेव मने हरी जप करणे ज्ञानदेव मने हरी जप करणे हरी जप करणे ज्ञानदेव मने 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 हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. एक हरीचा जप केल्यानंतर हे प्रपंचाचं धरण काय होईल. वनी सिंहास्ता गजी मधु केवी धरावा वन्नी दंगद बिंज केवी अंकुर केवी फुटावा वज्र पाणी कोपलिया गिरी उददी केवी लंगावा. पुढे काय म्हणा वदनी हरी उच्चारी तिने संसार केवी गुंजावा. वनामध्ये सिंह असताना हत्ती नमस्ते याचे काय कारण नाही आहे. जे वीज जाळून निघलेलं आहे त्याला अंकुर कसा फुटेल. वज्र पाणी कोपल्यानंतर पर्वत समुद्र कसा काय उल्लंघन करेल. त्या पद्धतीनं ज्याच्या मुखामध्ये हरिजपाचं अनुसंधान लागलेलं आहे तिने संसार केवी गुंजावा तुटेल धरणे प्रपंचाचे. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटे. कारण का तुका म्हणे हा तो कृपेचा सागर केवळ नामासाठी पार पाववी अनेक नका पडो गबाळाची वरी ते आहे थोरी नागवन. म्हणून म्हणते भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये कैसेनी दैवत. किती सोपा आहे एका शुद्ध भावा करता. आणि मग कशाला सायास करता म्हटलंय. सायास करसी प्रपंच दिनसी हरिसी न बदसी. जे करायचं ते करावं. जे करायचं नाही ते काय करायची गरज होत असतं ते करायची काही गरज नाही असं म्हटलेलं आहे. म्हणून शेवटी म्हणतात ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. आतापर्यंत आपण अभंगाचा थोडक्यात भावार्थ बघितलेला आहे. आता आपण मधली चाल घेऊ आणि एकदम विस्तृत असं तीर्थासामध्ये अभंगाचं यथासांग चिंतन करायचं. प्रतिक्षण वर्धमान अपे. अजून 3 राहिलेत गुणरहित कामना रहित. असं झालेली सेवा तुम्हा सर्व संतांचे चरणी अर्पण करायचे. वेळेला ह्या सप्त्यात महत्त्व काय कारण 7 दिवस असू दे महिनाभर असू दे सकाळी उठून काकडा करणे किंवा सगळे आता जेवण ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून कितीही सांगून म्हणलं तर संपत नाही. पण झालेली सेवा तुम्हा सर्व संतांचे चरणी अर्पण करून आपण इथं थांबायचं आहे. म्हणा शेवटची चाल म्हणा. ज्ञानदेव मने हरी जप करणे ज्ञान हरी जप करणे ज्ञानदेव मने 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 हरी जप करणे प्रपंचाचे तुटेल प्रपंचाचे हरी हरिमुखी मना मुखे हरिमुखे मना